खरं तर जाणता राजा हा उल्लेख इथे झाला आणि आता यानंतर ज्या व्यक्त्यांचं आपण मार्गदर्शन जाणून घेणार आहोत त्यांचासुद्धा जाणता राजा या नाटकाबरोबर एक फारच जवळचा संबंध आहे. त्याच्यामध्ये गागा भट्ट ही भूमिका अनेक प्रयोगांमध्ये त्यांनी साकारलेली आहे. मला असं वाटतं आपण ओळखलं असेलच. यानंतर आपण कोणाचं मार्गदर्शन समजून घेणार आहोत. वैद्य सुविनय दामले. खरं तर खूप मोठी ओळख आहे त्यांची. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे 23 वर्षांपासून आपण एक यशस्वी आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून नावाजलेले आहात. खूप खूप स्वागत. आयुर्वेद व्यासपीठ या संस्थेच्या स्थापनेपासून राज्य कार्यकारिणी सदस्य आणि सध्या केंद्रीय समितीच्या उपाध्यक्ष पदावर आपण कार्यरत आहात. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः. सर्वांना निरामय जीवन लाभावं हेच आपलं ध्येय आहे, ज्यासाठी आजही आपल्या दवाखान्यात आपण वस्तू विनिमय पद्धत चालू ठेवलेली आहे. आणि वस्तू विनिमय या विषयावर पुणे इथे प्रतिष्ठित अशा टेड टॉक्स मध्ये व्याख्यान देणारे आपण एकमेव वैद्य आहात. आयुर्वेद जीवनशैली समाजातील प्रत्येकाने आत्मसात करावी याकरता सर्वार्थाने आपण प्रयत्नशील आहात. त्या दृष्टीने आहाराचे आपल्या दैनंदिन जीवनातील महत्त्व आपल्या लिखाणातून आणि वक्तव्यातून प्रभावीपणे सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण अखंडपणे चालू ठेवलेलं आहे. आपण आहारशास्त्राचे तज्ज्ञ आहात. आजच्या 21व्या शतकातील धावपळीच्या आणि तणावयुक्त जीवनात आहाराचे नियम दुर्लक्षित जात असून ते रोगाला आमंत्रित देणारे ठरत आहेत. प्राणः प्राणभृताम अन्नम तद युक्ताम निहंती असून विषम प्राणहरम तच्च युक्तियुक्तम रसायनम. अन्न प्राणीमात्रांचे प्राण आहे. अयुक्तीने म्हणजे सांगितलेल्या नियमांप्रमाणे न घेतल्यास ते विषाप्रमाणे प्राणाचा नाश करते. युक्तियुक्त म्हणजे नियमांना अनुसरून अन्न घेतल्यास ते रसायन म्हणजे टॉनिक ठरते, दीर्घायुकर ठरते. बदलत्या काळानुसार खाद्य संस्कृती बदलत चाललेली आहे. त्याबरोबरच वेगवेगळ्या तज्ज्ञांद्वारे आहाराबद्दल वेगवेगळ्या सूचना सुद्धा दिल्या जात आहेत. त्यामुळे जनसामान्यांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय. आज आपण बदलती संस्कृती आणि बदलता आहार या विषयावर आपल्या तज्ज्ञ मार्गदर्शनाद्वारे आम्हाला योग्य ती दिशा दाखवावी. मी विनंती करते वैद्य सुविनय दामले आपल्याला आम्हाला मार्गदर्शन करावं. जोरदार टाळ्या आपण एकदा त्यांच्यासाठी वाजवा. माननीय नाईक साहेबांनी सकाळी सूत्र एका गोष्टी रूपात दिलेलं. वीज म्हणजे काय हे एका आप्ताने त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना ते कळलं नाही. नंतर एका माणसाने त्यांना डेफिनेशन सांगण्याचा प्रयत्न केला. बटन दाबून सांगितलं वीज म्हणजे काय. ही वीज अनुमान केलं त्याने की हे बटन दाबलं तर लाईट लागतो, याचा अर्थ या वायर मधने जे येतंय त्याला वीज म्हणतात. ह्या दोन्ही गोष्टी त्याला कळल्या नाही. त्याला तिसरा उपाय प्रत्यक्ष बोट घालून बघा. आयुर्वेद म्हणजे काय हे असं समजलं. प्रत्यक्ष, अनुमान आणि आप्तोपदेश तिन्ही. आता मी शेवटचं म्हणून मी प्रत्यक्ष सांगितलं. आप्तोपदेश झालेला होता, अनुमान झालेलं होतं, आता प्रत्यक्ष. स्टेज पे 25% लाइट रखो. 3:40 झाले, 4:40ला थांबायचं.
बुद्धिदाता श्री गणेश, आरोग्यदाता भगवान धन्वंतरी, मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम, योगेश्वर भगवान श्रीकृष्ण, राष्ट्रबंधू राजूभाई दीक्षित आणि अनादि अनंत स्त्री शक्ती, या स्त्री शक्तीला वंदन करून मी पुढे जातो. स्त्री शक्तीचं पूजन आधी कुंकू लावून केलं जातं. हळद आणि कुंकू हे सूर्य आणि चंद्र यांचं प्रतीक आहे. कॅन्सरमध्ये हळद खूप छान उपयोगी आहे. तसेच कुंकू सुद्धा अत्यंत चांगलं औषध सांगितलेलं आहे. म्हणून प्रत्येक सौभाग्यवतीचं हळदी कुंकू लावून स्वागत केलं जातं किंवा निरोप दिला जातो. आजकालच्या युवती हे हळदी कुंकू लावायला विसरतात. संस्कृती विसरत चाललेली आहे, म्हणून रोग वाढत चाललेले आहे. त्याची फक्त आठवण करून देतो आणि हिला कुंकू लावतो. काही आणखीन ऋषींचा मला इथे उल्लेख करावा असं वाटतं. फादर ऑफ हिंदुइझम स्वामी विवेकानंद, फादर ऑफ मॅथ्स महर्षी आर्यभट्ट, फादर ऑफ अल्जेब्रा महर्षी भास्कराचार्य, फादर ऑफ केमिस्ट्री महर्षी नागार्जुन, फादर ऑफ ॲटॉमिक थिअरी महर्षी कणाद, फादर ऑफ टेक्नॉलॉजी आचार्य भारद्वाज, फादर ऑफ कॉस्मोलॉजी आचार्य कपिल, फादर ऑफ एस्ट्रोलॉजी आचार्य वराहमिहिर, फादर ऑफ डेअरी फार्म भगवान श्री गोपाल श्रीकृष्ण, फादर ऑफ कॉटन इंडस्ट्री महर्षी भावना, फादर ऑफ धनुर्वेद आचार्य द्रोणाचार्य, फादर ऑफ चतुर्वेद महर्षी व्यास, फादर ऑफ व्याकरण महर्षी पाणिनी, फादर ऑफ स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराज, फादर ऑफ योग महर्षी पतंजली, फादर ऑफ ॲग्रिकल्चर महर्षी पराशर, फादर ऑफ इकॉनॉमी आचार्य चाणक्य, फादर ऑफ लॉ महर्षी मनु, फादर ऑफ मॅनेजमेंट समर्थ रामदास स्वामी, फादर ऑफ सर्जरी महर्षी सुश्रुत, फादर ऑफ मेडिसिन महर्षी चरक. मदर ऑफ ऑल फादर्स इज भारत माता. पण विषय असा आहे की बदलती संस्कृती आणि बदललेला आहार. मी त्याला आणखीन एक शब्द जोडून घेतो. उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे की अन्नाची कधी निंदा करू नये. अन्नाचं अत्यंत चांगलं, अत्यंत सात्विक वर्णन आपल्या उपनिषदांमध्ये आहे सांगितलेलं. पण आपला आहार जो आहे आपण इतका बदलून, इतका विकृत करून टाकलेला आहे की आमचं मूळ काय होतं हेच आम्हाला आठवेन असं झालेलं आहे. आहार बदलला आणि त्यामुळे आरोग्य देखील बदललं. का बदललं? संस्कृतीचे संस्कार बदलले म्हणून बदलले. नेमकं संस्कार म्हणजे काय आहे? एका पिढीतून दुसऱ्या पिढी संस्कार वर्गात जाऊन कधी हे मिळत नाहीये, आपोआप जायला पाहिजे. हे म्हणजे संस्कार. एक प्रतिज्ञा आपण सगळेच जण म्हटलेली आहे. त्याच्यात ह्या 4 ओळी महत्वाच्या आहेत. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा, परंपरा म्हणजे काय हेच माहिती नाही, त्याला संस्कृती म्हणतात. ती थोडीशी आठवण बघूया. माझ्या डोळ्यात देखत ही अशी परंपरा बदलत चाललेली मला दिसते. अगदी एका पिढीमधला फरक मी सांगतोय. फार वर्षापूर्वीची गोष्ट सांगत नाहीये. 30-35 वर्षापूर्वीचा आहार आणि आत्ताचा आहार आणि 30-35 वर्षानंतर होणारा आहार, त्याचा आपण थोडासा विचार करत जाऊया. त्याच्यातलं भारतीयत्व महत्वाचं आहे असं मला वाटतं. हे सगळं जे लिहिलंय, ते जे सगळे शब्द दिसत आहेत हे फक्त भारतामध्येच तुम्हाला मिळतील, अन्य कोणत्याही देशामध्ये मिळणार नाही. ही संस्कृती आहे. आणि त्याच्यातलं या आहार संकल्पनेमधला एक भाग मी आता तुम्हाला सांगणार आहे. आम्ही का बदललो? गुलामीत राहायची सवय लागली. सतत गुलामीमध्ये पाश्चिमात्यांच्या प्रचंड प्रभावाखाली आपण आहोत. गुलामीत असल्याचं ते प्रतीक आहे. मेकालेचं ते भाषण आठवण बघा. 2 फेब्रुवारी 1835 साली मेकालेने भाषण केलेलं आहे. तो म्हणतोय की मी भारतामध्ये सर्वत्र फिरलो, परंतु मला भारतात एकाही ठिकाणी भिकारी अथवा चोर दिसला नाही. याचा अर्थ बाकीच्या सगळ्या देशामध्ये त्याला भिकारी आणि चोर दिसत होते. प्रचंड संपत्ती मी भारतात पाहिली. पैसा, मनी असा शब्द वापरत नाही, वेल्थ असा शब्द तो वापरतोय. वेल्थ म्हणजे पैशाने श्रीमंत नाही, तर झाडं, जमीन, जुमलं, सगळं इस्टेट आपण ज्याला म्हणतो, हा सगळा वेल्थ मध्ये होतो. भारतात मी अशा उच्च दर्जाच्या संस्कृतीचे पालन करणाऱ्या व्यक्ती पाहिल्या. त्यांची तुलना मी माझ्या देशातील क्षुद्र मनोवृत्तीच्या लोकांशी कधीच करू शकणार नाही. भारतातील लोकांवर जर ब्रिटिशांना राज्य करायचे असेल तर सर्वात आधी भारतीयांची मूलतः असलेली आध्यात्मिक, नैतिक आणि सांस्कृतिक संरचना नष्ट केली पाहिजे. यासाठी मी सरकारला सुचवू इच्छितो की भारतामध्ये भौतिक सुखसंपत्ती आणि उच्च विचारसरणी जिच्यामुळे आली आहे ती संस्कृतीचा वारसा जपणारी गुरुकुल पद्धत बदलणं आणि बंद करणं अत्यंत आवश्यक आहे. तरच भारतीयांना वाटू लागेल की परदेशातून जे आले आहेत आणि ते जे सांगतात ते सर्व आपल्या भारतीय संस्कृतीपेक्षा जास्ती चांगले आहे. त्यामुळे आपल्या पाश्चात्य संस्कृतीचा ते हळूहळू अंगीकार करू लागतील. आपले मूळ संस्कार, परंपरा आणि सार्वभौमत्व विसरतील आणि नंतर त्यांना खऱ्या अर्थाने आपण कायमचे गुलाम बनू. 1835 सालामध्ये केलेलं जे भाषण आहे
ते आजही तंतोतंत तसंच्या तसं लागू आहे. आणि म्हणून आपण गुलामीत आहोत, स्वतंत्र अजिबात नाही, गुलाम आहोत पाश्चात्य संस्कृती, पाश्चात्य विचारांचे, पाश्चात्य आहार शैलीचे. सकाळी उठल्यापासून रात्र झोपेपर्यंत आरोग्याच्या मुळावर ओढवून घेतलेली ही पाश्चिमात्यांची जी गुलामगिरी आहे ती किती ठिकाणी काम करते. तर अगदी न्याय व्यवस्था बदलली, कायदा व्यवस्था आपली सगळी बदलून गेली, संस्कृती सभ्यता नीतिमत्तेचे सगळे नियम मोडून गेले, शिक्षण व्यवस्था आमूलाग्र बदलून गेली, अर्थव्यवस्था सगळी बदलून गेली, शासन प्रणाली बदलून गेली, कृषी क्षेत्र सगळं बदलून गेलं आणि आरोग्य क्षेत्रही बदललं. त्याच्यात फक्त आरोग्य क्षेत्राशी आपण निगडीत आहोत म्हणून फक्त एका क्षेत्राचा आपण विचार करतोय. प्रत्येक जण ज्या क्षेत्रात आहे त्या त्या क्षेत्राचा जरी त्याने विचार केला तर अच्छे दिन आने वाले आहे हे नक्की वाटतं. की आता जे पुढे दिवस येणारे आहेत आपण एक क्षेत्र साफ करण्याचं ठरवलेलं आहे, आरोग्य क्षेत्र. तसं आणखी सामाजिक क्षेत्रामध्ये आणि काही मंडळी आहेत ती ते क्षेत्र ते निवडतील आणि त्या क्षेत्रातली गुलामी झेड करून टाकतील. आरोग्याचे दोन प्रकार मला करावेसे वाटतात. एक आहे पाश्चिमात्य आरोग्य आणि एक आहे पौर्वात्य आरोग्य. पौर्वात्य म्हणजे आपण जिथे आहोत तिथे, जशी आपण आज चर्चा करणार आहोत भारतीय आरोग्य आपण त्याला म्हणू, जो आयुर्वेदात वर्णन केलेला आहे. समदोषः समाग्निश समधातु मलक्रिया प्रसन्न आत्मा इंद्रिय मनस्वस्थ इत्यादी. फक्त पहिल्या दोन ओळींचाच विचार आज केला जातो. प्रसन्न आत्मा इंद्रिय आणि मन विचारातच घेतलं जात नाही, कारण ते दिसतच नाही. जे दिसत नाहीये म्हणजे जे दिसत नसतं ते नसतं असं नसतं. म्हणजे त्याहीपेक्षा काहीतरी जग असतं त्याचा विचार कोण करणार, आपणच केला पाहिजे. कारण आम्हाला माहितीये की आत्मा म्हणजे काय, इंद्रिय म्हणजे काय, प्रसन्नत्व म्हणजे काय, ती कुठे असतात, त्यांचं कार्य काय आहे हे पाश्चिमात्याला माहिती नाहीये, त्यांच्या संस्कृतीमध्येच नाहीये, पण आपल्या रक्तामध्ये आहे. म्हणून आपण याचा आणखी थोडासा खोल जाऊन अभ्यास करणं आवश्यक आहे. जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा ही व्याख्या थोडीफार रूपांतरित करून असं म्हटलंय की त्याच्यामध्ये फिजिकल पण म्हणतात, मेंटल म्हणतात, सोशल म्हणतात, स्पिरिच्युअल देखील म्हणतात. परंतु ते मन शोधतायत मेंदूत, मन हृदयामध्ये आहे. फार लांब आहेत ते आपल्यापासून, ते आपल्या जवळपास पण येऊ शकणार नाहीये. इतका आपला प्रगतीचा घोडा आहे, फक्त आम्ही त्या घोड्यावर बसतच नाही आहोत, हा आपला दोष आहे. बदललेल्या आरोग्याची व्याख्या मात्र फार विचित्र आहे. जागतिक आरोग्य संघटनेने एक व्याख्या केलेली आहे, आयुर्वेदात एक व्याख्या केलेली आहे, परंतु एक नवीन व्याख्या मला सुचवावीशी वाटते जी आज व्यवहारामध्ये वापरली जाते की आयुष्यभर गोळ्या खाऊन जगायचं आणि सगळे रिपोर्ट्स नॉर्मल ठेवण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे आरोग्य. असंच झालं. सगळं आरोग्य आम्ही चौकटीत बंदिस्त करून टाकलोय. हे एवढंच पाहिजे, हे एवढंच पाहिजे. कोणी सांगितलं हे एवढंच पाहिजे? इथे प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे, प्रत्येकाच्या ठसे वेगळे आहेत, प्रत्येकाचे केस वेगळे आहेत, प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत, प्रत्येकाचा रोग वेगळा आहे, प्रत्येकाचं पथ्य वेगळं आहे, प्रत्येकाचं औषध देखील वेगळं पाहिजे. हा विचार फक्त आयुर्वेद करू शकतो, अन्य कोणतंही शास्त्र करू शकत नाही, हे ठामपणाने मी सांगू शकतो. शरीरातील कमी झालेली घटकद्रव्ये वाढवणं आणि वाढलेली कमी करणं म्हणजे रिपोर्ट नॉर्मल ठेवणं म्हणजे चिकित्सा नाही, ही ट्रीटमेंट नाही. याहीपेक्षा वेगळी ट्रीटमेंट आपल्याला विचारात घ्यावी लागेल. हे सगळं बदलून गेलेलं आहे. जे जे बदलून गेलेलं आहे ते आज आपल्याला कुठच्या स्वरूपामध्ये येतंय तर हे सगळं करायला सांगितलं जात आहे. आपण हे सगळं करतोय. मी स्लाइडवर जास्त बोलत नाही कारण सगळं माहिती आहे. हे सगळं चुकीचं आहे एवढं फक्त एक वाक्य लक्षात घ्या. हे जे सगळं सांगितलं जातं हे सगळं चुकीचं चाललेलं आहे. मध्यंतरी मी बसून एक लिस्ट केली, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मी किती पाश्चिमात्य आहे त्याचा अभ्यास केला आणि सूत्र लिहून काढली. 127 ठिकाणी आम्ही पाश्चिमात्य आहोत. अगदी ब्राह्ममुहूर्त उत्तिष्ठ आमच्याकडे सांगितलंय, परंतु या सगळ्यात मॉर्निंग वॉकला जातो. सगळ्यात मूर्खपणाचा वेळ नाही मॉर्निंग वॉक. कधी पोट कमी होत नाही आणि जे हलतच नाहीये. सगळी जाडी वाढली एवढ्या भागामध्ये आणि कामाला जातोय आम्ही एवढ्या भागाला. कसं कमी होईल पोट सांगा मला. तर हा मुद्दा वेगळा. हे सगळं सगळं पाश्चिमात्य आहे, हे आपल्याला सगळं बदलायचं आहे. आणि पथ्य म्हणून जे सांगितलं जातंय ते भरपूर पाणी प्या, भरपूर पालेभाज्या खा, रोज फळ खा, मोड आलेली काय कुठे सांगितलं आयुर्वेदात? कुठेही सांगितलेलं नाही. मला दाखवा. ह्याच्यातलं कुठेही आयुर्वेदात सांगितलेलं नाहीये दर 2 तासांनी खायला सांगितलं. आता सांगितलं सर मी. म्हणजे असं होतंय मला मुंबईतनं कुडाळला जायचंय, पण मुंबईत आता इथे चेंबूरमध्ये डिझेल भरलं 2 लिटर, पुढे गेलो पनवेलला भरलं 2 लिटर, पुढे आणखी रायगडमध्ये गेलो रोह्यात तिथे भरलं 2 लिटर. असं करत जायचं आम्ही कुडाळपर्यंत? नाही. मला माहिती आहे मला डेस्टिनेशनला गाठायचंय. मला अमुक टाकी 40 लिटरची फुल केल्याशिवाय जाताच येणार नाही. सगळी टाकी एकदा सकाळी भरून घ्या, व्यवस्थित भरून घ्या. एकदा गाडी भरली की दिवसभर रिझर्व लागत नाही. असंच करायला पाहिजे आपल्याला. ते आपण बघूया पुढे नेमकं काय चुकतंय आणि काय करायला पाहिजे. हे सगळं करायला लागते. कायमच्या औषधं कायमची घ्यावी लागतात. मध्यंतरी व्हॉट्सअपवर एक प्रिस्क्रिप्शन तुम्ही वाचलं असेल. वरील सर्व औषधे पांडुरंगाच्या चरणी विलीन होईपर्यंत सुरू ठेवावे.
हे आरोग्य हे आरोग्य नाही. आपण कुठेतरी चुकीचं चाललोय. आणि चुकीचं किती चुकीचं. आरोग्य जर इथे असेल ना तर आपण असे चाललोय. बदलायला पाहिजे. पूर्ण या दिशेमध्ये जायला पाहिजे. आणि जिथे चुकतंय तिथपर्यंत मागे येण्यामध्ये लाज बाळगू नका अजिबात. जो रस्ता चुकलेला आहे तिथनं मागे यायचं आणि योग्य रस्त्याने जायचं, तरच आपल्याला डेस्टिनेशन मिळणार आहे. आयुर्वेदाच्या विचारामध्ये अत्यंत महत्वाचं सूत्र मला वाटतं की बाकी कोणताही विचार करू नका, फक्त या 10 गोष्टींचा विचार करा आणि त्याच्यातला आपण फक्त आहार बघणार होता. आहाराचा सगळ्यात शेवटचा आविष्कार कोणता असेल? ऊर्जा, चैतन्य, समाधान, आनंद, ज्याला सच्चित आनंद म्हणतात. हे निर्माण व्हायला पाहिजे. हेच निर्माण होत नाहीये. प्रॉब्लेम इथेच आहे. प्रत्येक पेशंट येतोय तो सांगतोय आम्ही सगळं खातोय पितोय, अंगालाच लागत नाहीये आणि ताकदच लागते. हेच सांगतोय ना. सगळं करतोय, 2 सलाईन लावून घेतली तरी सुद्धा काय फरक पडत नाही. उन्हाळ्याचे दिवस आहेत. एक आजीबाई आली, फ्रीजातलं सलाईन लावा. रुग्णांच्या बुद्धीचं कौतुक करावं तेवढं थोडं. काय काय शिकवतात ती. कुठे टाकलं आयुर्वेदाला, कुठे होता आयुर्वेद आणि आज कुठे आणून ठेवलाय आम्ही. कबीरजींचा एक दोहा मला आठवतोय. हे सगळं का करावं लागतंय? हा जागर का करावा लागतोय? सत्य त्यावरी नसे भरोसा. जो आयुर्वेद खरा आहे त्याच्यावर विश्वास नाही आमचा. सत्य त्यावरी नसे भरोसा, मिथ्य ते मनी रुजते. खोटं आहे ते सगळं मनात रुजतं. म्हणून काय करतोय? दूध विकेतो फिरतो दारी, मदिरा बसुनी खापते. दारू विक्रेत्याला फिरायला लागत नाही. म्हणून हा जागर प्रत्येक ठिकाणी, मुंबईमध्ये या, जळगावमध्ये या, चंदीगडला या, सगळीकडे जागर करायचा आहे. पण आमच्याकडे दूध आहे आणि हे दूध आपल्याला असं दारोदारी जाऊन सांगावं लागणार आहे की हे चांगलं आहे. अच्छे दिन आने वाले आहे, काळजी करू नका. हे नरेंद्र कोणी शोधले? हे पॅरामीटर्स कोणी शोधले? आम्ही गुलामगिरीत आहोत. म्हणून त्यांच्या चौकटीमध्ये आम्ही आमचा आयुर्वेद बसवण्याचा प्रयत्न करतोय. मग आमचा डायबिटीस, आमचा प्रमेय त्यांच्या डायबिटीसच्या लिमिटेशन मध्ये बसवायचा प्रयत्न करतोय. 120 आणि 80 या साखरेमध्ये मी माझ्या रुग्णाला ठेवलं म्हणजे मी माझा त्याचा डायबिटीस घालवला असं नाहीये. त्यांची ग्लायकोमेट बंद केली, त्यांचं इन्शुलिन बंद केलं आणि मी माझा आळा धातीने निशा सुरू केलं म्हणजे मी आयुर्वेदिक औषधं त्याला दिली असं वाटत असेल तर तो मोठा गैरसमज असेल. हा आयुर्वेद नाहीये. तुम्ही फक्त औषध रिप्लेस केलं, तत्व नाही बदललं. तुम्ही बुद्धी तीच वापरताय, गुलामगिरीची बुद्धी आहे. स्वतंत्र बुद्धीने विचार करायला पाहिजे. प्रमेयाचा प्रमेय म्हणूनच विचार केला पाहिजे. प्रमेयाचे 20 प्रकार सांगितले आयुर्वेदामध्ये, त्याच्यातला एक मधुमेह आहे. बाकीचे 19 प्रकार कोण शोधणार? कधी करणार? मूत्रपरीक्षा सांगितलेली. आणि प्रत्येक वेळेला युरिन टेस्ट, ब्लड टेस्ट, सगळ्या टेस्ट प्रत्यक्ष रुग्णाकडे कोण बघतच नाही. आहार केव्हा घ्यावा सांगितलंय? भूक असेल तेव्हा घ्यायला सांगितलंय. आणि पाश्चिमात्य सांगतात दर 2 तासांनी काहीतरी खावा. किती चुकीचं चाललंय. किती घ्यावा? भूक असेल तेवढा घ्यावा. पाश्चात्य आहार मोजून मापून घ्यावा. कॅलरीज मोजतायत, प्रोटीन्स मोजतायत, व्हिटॅमिन्स मोजतायत, तराजू घेऊन बसतायत. असं फाईलमध्ये लिहिलेलं असतं. मी पुराव्याविषयी बोलतोय. फाईलमध्ये लिहिलेलं असतं या वजनी प्रमाणामध्ये किती कॅलरी ह्याच्या शरीरात जायला पाहिजे, याने डाळ किती घ्यायची, तांदूळ किती घ्यायचं. पाहुण्याला असं सांगणार तुझं वजन करून ये हो आज, तुला आज एवढाच ग्रॅम खुराक द्यायचा आहे. ठीक आहे, कोंबडी आहे. अरे त्याची संतुष्टी, तृप्ती होईपर्यंत त्याला खायला घालायचं. चौरस आहार सांगतायत ते, प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स. मला अजूनही कळत नाही, खरंच सांगतो तुम्हाला, की व्हिटॅमिन्स कशातून मिळणार आहे, प्रोटीन्स कशातून मिळणार आहे, कसं जाळलं जाणार आहे आणि ते कुठे जाळलं जातं त्याच्यात मला काहीच माहिती नाही. पण मला हे निश्चित माहिती आहे की आमचा आहार षड्रसयुक्त आहे. 2 आणखीन गोष्टी जास्त आहेत. मधुर, अम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय. हे 6 चवींचा आहार पाहिजे. आम्ही मोजत बसत नाहीये, परंतु आमच्याकडे पान वाटण्याची खूप आदर्श पद्धत आहे. पान खूप सुंदर सजवलेलं आहे. उजव्या बाजूचं पान वेगळं आहे, डाव्या बाजूचं पान वेगळं आहे. आम्ही एकाच हाताने जेवतो ना, उजव्या हाताने एकाच हाताने जेवतो, दोन्ही हाताने नाही जेवत. हातात काटे सूर्य चमचे लढाई नाही करत. आम्ही जेवतोय. जेवताना पहिला घास जो जातो ना तो इथे येतो, गोड पदार्थ. उजव्या हाताने डोळे बंद करून पहिला गोड पदार्थच खावा, आयुर्वेद सांगतो. त्याच्यानंतर इथे वरण भात, त्याच्यानंतर इथे उसळ, भाजी, आमटी, अगदी वरपर्यंत जा. हे झाले उजव्या हाताचे पदार्थ. डाव्या हाताचे पदार्थ आहेत. चटणी आहे, मीठ आहे, कोशिंबीर आहे, पापड आहे, भजी आहे, रायतं आहे, पाणी इथे आहे डाव्या बाजूला. डाव्या बाजूलाच का ठेवलंय? खूप लांब ठेवलेलं आहे, कमी घ्यावं. उजव्या बाजूचे पदार्थ भरपूर घ्यावेत, डाव्या बाजूचे पदार्थ चव बदलण्यासाठी घ्यावेत. एक लक्षात ठेवायचं,
इथलं लोणचं इथे येतं नाही. लोणचं मध्ये खावं, लोणचं अवश्य खावं. प्रमेयामधलं खूप छान योग आहे हा. हळद आहे ना, मेथी आहे ना, आवळा आहे ना, हिंग आहे ना, काय चुकीचं आहे याच्यात? 4 गोष्टी चुकीच्या आहेत. बाजारी लोणचं जर घेतलं, व्हिनेगर आहे, फूड कलर्स आहे, प्रिझर्वेटिव्ह आहे आणि नको असलेलं तेल आहे. हे सगळं काढून टाका आणि चांगलं करा. की लोणच्यासारखं डायबिटीस मध्ये औषध नाही, पण लोणचं हे डाव्या बाजूलाच पाहिजे, ते उजव्या बाजूला आणू नका. कोशिंबीर एवढी असावी, लोणचं हे लोणचं एवढं असावं. कोशिंबीर आज बकेट मध्ये आलं, शालेय नाव. ही वादवर्धक आहे सगळा. हा वादवर्धक आहे. का नाही वाढणार वाद तुमचा? सगळं चुकीचं चाललंय. आपण बदलत चाललंय सगळे व्हिटॅमिन आहे त्याच्यात. व्हिटॅमिन ई पासून झेड पर्यंत एम व्हिटॅमिन कमी मिळणार. हा षड्रसात्मक पाहिजे. आता सर मी सांगितलं. आज झालंय का माहिती, जेवताना मनात एवढी प्रचंड भीती आहे की डायबिटीस झाला, गोड बंद करून टाकायचं, पित्त वाढतं आंबट बंद, तिखट बंद, रक्तदाब वाढतो म्हणून खारट बंद, आवडत नाही म्हणून कडू बंद, आणि राहिला तुरट, त्याचं पोषण काहीच नाही. खाणार काय एकीकडे म्हणता हा षड्रसात्मक पाहिजे. पाश्चात्य बुद्धी वापरू नका, आयुर्वेदिक बुद्धी वापरली की लक्षात येईल. आयुष्यातली पहिली 50 वर्ष काही मिळत नव्हतं म्हणून आम्ही खात नव्हतो, आणि नंतरची मिळायला लागली पण डॉक्टरनी बंद केलं म्हणून काय झालं, जीवनातला आनंद सगळा हरवून गेला आणि याच्यातून वाढला ताण. म्हणजे मला जिलबी खूप आवडते, आमरस खूप आवडतो, दहीवडे खूप आवडतात. समोरचे खाता पण मला खाता येत नाही, तरी सुद्धा शुगर वाढते. हा, कारण आम्ही पंचेंद्रियांच्या ज्ञानाने जेवतोय, पंचेंद्रियांच्या अनुभूतीने जेवतोय, नुसतं जेवत नाही आम्ही. हे कर्मकांड नाहीये, ह्या सगळ्याचा आनंद घेत जेवतोय. पापड आहे आणि पापड तुम्हाला खायचा आहे. पापड 4 दिवसापूर्वी तळलेला आहे आणि असा असा तुटत नाही येतो, असा ओढून मोडून काढावा लागतोय. पापडातला आनंद मिळेल नाही मिळणार. कॅलरीज तेवढ्याच असतील ना, कॅलरीज तेवढ्याच असतील. चहा, गरम गरम चहा मी ऑफर केला असं वाटतंय त्यांना, पण तू चहावर साई आलेली आहे, 2 तासापूर्वीचा चहा आहे. आनंद मिळेल चहातला नाही मिळणार, पण कॅलरीज तेवढ्याच असतील. कॅलरीज तेवढ्याच असतील. मला त्या इंद्रियांची तृप्ती होईपर्यंत भजी कशी पाहिजे, तो असा मस्त वास येणारी भजी पाहिजे. भज्यांचा वास आल्या आल्या तुमच्या मेंदूला हे सगळे दूत आहेत, त्याचे कोणाचे, आत्म्याचे दूत आहेत ठेवलेले, त्याने एजंट आहेत. कोण कोण आत येतंय, फसवून तर आत येत नाही ना, फसवून काही घ्यायचं नाहीये म्हणून जीभ आहे ठेवलेली मध्ये. ह्या सगळ्यांची अनुभूती घेत आत जायचंय, तेव्हा हे सगळं पचन पूर्ण होतंय. नुसतं जेवला आणि मोजून मापून खाल्लं म्हणजे पचन पूर्ण होत नाही. विरुद्धाने सगळा प्रकार सगळ्यांना माहिती आहे. सगळेजण सांगतोय, आपण युक्तीने सांगणं आवश्यक आहे. आज व्यवहारामध्ये कोल्ड्रिंक्स भरपूर प्रमाणात पिली जातात. त्याचा एक प्रयोगही सगळ्यांना माहिती आहे. ती एका बाटलीमध्ये वेंटाच्या 4 गोळ्या टाका आणि त्याच्यातला फवारा होणारा जो असतो ना, कारंजा तयार होतो. 8 ते 10 फूट उंचीचा कारंजा तयार होतो. करून बघा प्रयोग. बाटली काचेची वापरू नका, फुटते. प्लास्टिकच्या बाटलीमध्ये बूज काढा आणि मेंटॉसच्या 4 गोळ्या टाका, हा फवारा तयार होतो. खाल्ल्या खाल्ल्या लगेच जर मेंटॉसच्या गोळ्या खाल्ल्या तर पोटाची आतडी फुटून जात आहे. ब्राझीलमध्ये 2 मुलं मेली तेव्हाही लक्षात आलं. ही कोल्ड्रिंक्स विष आहे हे आम्हाला माहिती आहे, तरी सुद्धा आम्ही ऑफर म्हणून एमडी मध्ये घेतोय. पाणी पिण्याचे काही नियम आहेत सांगितलेले. पाणी पिताना कसं प्यावं, तर एक तर मातीच्या मडक्यातलं, पितळीच्या, तांब्याच्या, नाहीतर काचेचं, याच भांड्यातलं पाणी प्यावं. आणि पाण्यावर कंट्रोल असावा. आहे पाणी मिळतंय फुकट म्हणून प्यायचं, फुकट सुद्धा नाही मिळत. पूर्वी भारतामध्ये दूध आणि पाणी फुकट मिळत होतं, परंतु आज विकत घ्यावं लागतंय. पाणी कसं पिऊ नये हे आपल्याकडे सांगितलेलं आहे. कधी उभ्याने पिऊ नये. उभ्याने पाणी पिलं की पाणी बसतं पोटात. मध्यंतरी मी एका स्टेशन, ठाणे स्टेशनवरच होतो, तिथे असा बूट टाय घातलेला एक माणूस आला. त्याने बाजूच्या दुकानात ती बाटली घेतली पाण्याची, तो असा खाली बसला आणि त्याने वरनं पाणी ओतलं आणि हाताने प्यायला. तो असं पाणी प्यायला. दुसऱ्याच्या ओंजळीने नाही पाणी प्यायला, स्वतःच्याच ओंजळीने पाणी प्यायचं. ती बाटली उष्टी नाही केलेली किंवा वरनही नाही ओतलेलं. त्याला मी विचारलं की आपने ऐसा क्यों किया? मुझे मालूम नहीं, मेरी नानी कहती थी कि पानी उकड़ू बैठ के ही पीना चाहिए, नहीं तो घुटनों में दर्द होता है. हे हेतू तो सांगतोय मला, ही आजी सांगते त्याचे हेतू. आम्ही फक्त प्रश्न विचारायची खोटी असते.
चौकस बुद्धी जर असेल ना तर आपल्याला हे सगळे हेतू रुग्णच सांगत असतात. गंमत अशी आहे की रुग्णाला काय होतंय 70% रुग्णच आपल्याला सांगतो. आम्ही आमचं 30% ज्ञान वापरतो आणि सांगतो आम्ही तुला 100% बरं केलं. असं करू शकतो का बघा आपण की माझ्याकडचं 30% ज्ञान आहे हे 70% वाल्याला देऊन टाकायचं, तो 100% बरा होईल. गरज आहे ही तो 100% बरा होण्याची. अपचनावरी औषध ऊन पाणी, पचन झाल्यावरी पिणे बलप्रद. जेवताना पाणी होई अमृता समान, जेवणानंतर लगेच विष ठरे. विष म्हणजे पॉइझन नव्हे, टॉक्सिन. झोपताना पाणी पिणे वाईट फार, त्याने होई सर्दी रोग मस्तकाचा. हे सांगितलेलं आहे ग्रंथामध्ये, सांगितलेलं, फक्त मराठीत ट्रान्सलेट केलेलं. गरजेपेक्षा पाणी अजिबात एकही घोट पाणी जास्त पिऊ नका. पाणी पिताना काय ओठाने प्यावं हे सांगितलेलं आहे ग्रंथामध्ये. फक्त आपण या छोट्या छोट्या गोष्टी विसरत जातो आणि मग रोग होतात. वेगांत येत तृष्णा हा वेग सांगितलेला आहे, तेव्हाच पाणी प्यायचं. आता तृष्णा रोग केव्हा होतो हे आपल्याला समजलं पाहिजे. इथे 30% ज्ञान वापरता येईल. तुला लागलेली तहान हा तुझा रोग आहे प्रमेयामधलं, हे लक्षण सांगून जर त्याला आपण सांगितलं की याच्यावर औषध पाहिजे, मग तुझी ताण कमी होईल, ही चिकित्सा होईल. आणि तहान लागली की पाणी प्यायचं हा नियम आहे. वेगांना येत ह्याच्यातला फरक आपल्याला समजला पाहिजे आणि आपल्याला समजला तर तो पुढे रुग्णाला आपण सांगणार आहोत. त्याचा स्वतः आधी अनुभव घेतला पाहिजे. पाण्याचं देखील पचन व्हावं लागतं. असं नाही की पाणी डायरेक्ट वर नव्हतं की किडनीत गेलं असं होतंय का? नाही. त्याला मध्ये सगळी प्रक्रिया आहेच ना. अन्नाची प्रक्रिया आहे, अग्नीची प्रक्रिया आहे, इतर अवयवांना अनावश्यक काम पडतं. ते पाणी पहिल्यांदा स्टमक मध्ये जातंय, लघ्वांत्रात जाणार आहे, बृहदंत्रात जाणार आहे, यकृतामध्ये जाणार आहे, हृदयामध्ये जाणार आहे, मग किडनीमध्ये जाणार आहे. म्हणजे किडनी साफ होण्यासाठी बाकीच्या सगळ्या अवयवांना एवढं काम कशाला द्यायचं? गरजच नाही ना काही काम द्यायची. पाण्याने इतर रोग वाढतायत, ब्लड प्रेशर सारखा आजार वाढतोय आज, म्हणून मेडिसिन सांगतायत. आणि म्हणून त्याची चिकित्सा काय आहे तर ती सगळी मूत्रद्रव्य वापरतायत. रक्तातलं पाण्याचं पर्सेंटेज कमी करतायत मूत्रद्रव्य देऊन. म्हणजे एका बाजूने पाणी बाहेर काढण्याची चिकित्सा आहे त्यांच्याकडे आणि इकडनं वरनं भरायचं. म्हणजे भरताना फुकट भरायचं, काढताना विकतचं. हा बिझनेस नाही. प्रदेशानुसार पाणी आपल्याकडे सांगितलं. हरिद्वार मधलं पाणी वेगळ्या गुणाचं आहे, नाशिक मधला जो पट्टा आहे इथलं पाणी वेगळं आहे, आमच्या कोकणातलं पाणी फार वेगळं आहे. 12 गावचं पाणी पिऊन मिळालंय. एका गावाची नदी येते ती 12 गावात वाहत येते, सगळं प्रदूषण ती घेऊन येते गावामध्ये, ते जमिनीमध्ये जाते, तेच आमच्या पोटामध्ये जाते. मुतखड्याचे पेशंट आमच्याकडे खूप आहेत, स्किन डिसीज आमच्याकडे खूप आहेत, श्वासाचे पेशंट खूप आहेत, क्लेदाचे पेशंट खूप आहेत. का? कारण ते पाण्यात निर्माण झालेले दोष आहे. त्यामुळे तिथे हरिद्वार मधले नियम वेगळे आहेत, नाशिक मधले नियम वेगळे आहेत आणि कोकणातले नियम वेगळे आहेत. पाण्याने किण्वन क्रिया वाढते, फर्मेंटेशन वाढतंय पाण्याने. पीठ आहे, साधं आंबोळीचं पीठ ठेवायचंय, उडदाचं पीठ तांदळाचं पीठ डब्यात एकत्र करून ठेवलेलं आहे आणि आंबोळी जेव्हा करायची असते तेव्हा हे पीठ पातेल्यात घालता आणि पाणी घालून ढवळता. काय होतं दुसऱ्या दिवशी? फुकत पीठ. पीठ फुगवलं कोणी? पाण्याने. चिकटपणा कोणी निर्माण केला? पाण्याने. बुडबुडे कोणी निर्माण केले? पाण्याने. चव कोणी बदलवली? पाण्याने. चिकटवण्याची प्रक्रिया कोणी निर्माण केली? पाण्याने. म्हणजे गडबड कोण करतंय? पाणी. इडली नाही, इडलीतलं पाणी गडबड. आपण हे विसरून जातो. आणि मग प्रमेयासारखा व्याधी जो अत्यंत सुलभ आहे चिकित्सेसाठी, पण तो जननी सर्व रोगांना हे सांगितलेलं आहे, फार बेसिक सांगितलेलं आहे. मग एक जर प्रमेय तुम्ही ट्रीट करू शकलात तर पुढचे सगळे आजार तुम्ही ट्रीट करू शकता. आणि त्याच्यातला साखर हा दोषच नाहीये, क्लेद दोष आहे. प्रमेयामधला मुख्य दृश्य काय आहे तर क्लेद निर्मिती. म्हणजे पाणी, क्ले निर्माण करायला पाणी मदत करतंय. हे पाणी आम्ही विसरून जातोय आणि सगळं लक्ष त्या साखरेवर जातंय, कारण आम्ही बदललेल्या संस्कृतीमध्ये वावरतोय. संबंध साखरेचा नाहीच आहे. संबंध सांगितलाय क्लेदाशी संबंध आहे. जास्त पाणी पिण्याचा मला प्रवृत्तीशी काही संबंध नाही. वरनं पाणी घेतलं की संडास वाटे जाते की लघवी वाटे जाते, तो डायरेक्ट ट्रॅक वेगळा आहे, तो चेंज होतोय ट्रॅक. मग तुम्ही संडास साफ होण्यासाठी पाणी वरनं पिऊन काय फायदा आहे? काही फायदा होत नाहीये. उलट तुम्ही बाकीच्या अवयवांना जास्त ताण देताय. तेल केला तर तेल लघवीतनं जाईल की संडास वाटे जाईल? हे प्रश्न तुम्ही तुमच्या रुग्णांना सांगा. मग त्यांचं चक्र सुरू, त्यांचं चिंतन मनन सुरू करा. हे तुम्हाला माहिती आहे सगळं, कारण तुम्ही बुद्धिमान आहात म्हणून तुम्ही वैद्य झालात, डॉक्टर नाही झाला. तेल पिल्यानंतर तेल लघवी वाटे जात नाही, तेल संडास वाटे जातं. म्हणजे संडास साफ होण्यासाठी अभ्यंतर स्नेहपान आवश्यक आहे, हे आयुर्वेद सांगतो. काय चुकलंय? परंतु आम्हाला भीती कोलेस्ट्रॉलची. अरे तुम्हाला भीती कशाला कोलेस्ट्रॉलची? आमच्या ग्रंथकारांना काय कळलं नसतं कोलेस्ट्रॉल? एका काळी 300 कोलेस्ट्रॉल नॉर्मल धरलेलं, 250 आणि 200 केलं कोणी? ब्लड शुगर आम्ही जेव्हा शिकलो 25 वर्षापूर्वी तेव्हा 80-120 फास्टिंग होती.
आता जसलोकचा रिपोर्ट बघा, 60-100 आहे. एवढं डाऊन मार्केट कोणी केलं? त्यांचं मार्केट वाढवण्यासाठी ह्या लेवल्स डाऊन करून टाकल्या. प्युअरली बिझनेस, मेडिकल फील्ड हे मोठा बिझनेस आहे. या बिझनेसमध्ये आपल्याला जायचं नाही, पण त्याच्यातल्या सगळ्या लॅकिनास जे आहेत ना, हे आपल्याला शोधल्या पाहिजेत आणि आपल्या मनात त्या पक्क्या असल्या पाहिजेत की आपण कुठे जातोय. वी आर ऑन द राईट ट्रॅक, चुकीच्या मार्गावर. रोगी अवयवांना विश्रांती पाहिजे. किडनीमध्ये खडा आहे, मग पाणी भरपूर प्यायला सांगतात डॉक्टर. आपल्यालाही काही वेळा खरं वाटतं की हो. एक साधा प्रश्न विचारतो, माझा हात फ्रॅक्चर आहे, सगळ्यात पहिल्यांदा काम काय करायचं? लॉक करून टाकायचा, काम विश्रांती, काम बंद करून टाकायचं हाताचं. माझी दाढ दुखते, मी या बाजून खाणार नाही, मी या दाढेला विश्रांती दे, या बाजूने खाईन. माझं डोकं दुखतंय, काम काय करेन? आज डोक्याचं काम काही नको, उद्या बघूया, माझं आज डोकं दुखतंय आहे थोडस. पोट दुखतंय, आज नको पोट, आज माझं पोट बिघडलेलं आहे, आज मला बाकी काहीच नको, मी आज नुसतं एवढा पेज किंवा तिकडे जेवण राहणार. विश्रांती देतोय. काय नियम सांगितला? ज्या अवयवात दोष त्या अवयवाला विश्रांती. मग किडनीमध्ये खडा आहे, सोनोग्राफीमध्ये दिसतंय, मग किडनीमध्ये पाणी जास्ती होतायचं की किडनीला जरा विश्रांती द्यायची? किडनी स्वतः काहीतरी फंक्शनिंग आहे ना, किडनीला स्वतःचा जीव आहे, त्याला स्वतःचं मन आहे, प्रत्येक पेशीला मन आहे. ह्या प्रत्येक मनामनाचा संपर्क होत असतो आतमध्ये. प्रत्येक पेशी एकमेकींना सांगत असते की माझ्याकडे असं जरा बघ, मला असं प्रॉब्लेम आहे, असं सांगत असते. सगळ्या पेशींची देवाणघेवाण विचारांची होत असते. आणि म्हणून तर माझा हात जेव्हा जळत्या उत्पत्तीला लागतो तेव्हा हात मागे खेचला जातो, कारण या पेशींमधनं माझ्या मेंदूला समजतं की इथे हात जास्त वेळ धरला तर धोका आहे. त्यालाही कळतं पुढे धोका आहे, लगेच हात मागे येतं. पेशींमधला हा संवाद आहे. हा संवाद कधीतरी त्या पेशींचा आपणाशी करून घ्यायचा आणि या मनाचा विश्वमनाशी संपर्क करून घ्यायचा. ही जी देवाणघेवाण आहे ना, ही समजणं आवश्यक आहे. मग त्या किडनीला विश्रांती पाहिजे, मग पाणी जास्ती देऊ नका. गरज असेल तेव्हा किडनी डिमांड करेल तुमच्याकडे, तेव्हाच द्या ना. बंद करायचं सांगितलं नाही, प्या, पण गरजे एवढंच प्या. उगाच मिळते म्हणून बाटली गरज नाही. सकाळी उठल्या उठल्या नको, रात्री झोपताना नको, जेवायच्या अगोदर जेवणानंतर नियमानुसार द्या. बाकी सगळं पाणी जेवता जेवता मध्ये प्या. नारळ वाटायचा असेल, नारळातनं रस जर चांगला काढायचा असेल तर नारळ वाटता वाटताच त्याच्यात पाणी घालायचं, तरच रस येतो ना. अन्न रस चांगला तयार होण्यासाठी अन्न पोटात जात असतानाच पाणी घ्या, आमच्याकडे सांगितलेलं आहे. सूर्यास्तानंतर शक्यतो पाणी नको, पण पाणी अग्निविरोधी गुणाचं आहे. सूर्यास्त झाल्यानंतर गॅस मेन कनेक्शनच बंद करून टाकतोय. मग ते जर मेन कनेक्शन बंद झालं तर इथला अग्नी सुद्धा मंद होणार आहे. मग मंद अग्नीवर जर तुम्ही पाणी घेतलं किंवा जलीय महाभूताचे काही संबंध असलेले किंवा पृथ्वी महाभूत प्रधान जर औषधं टाकली आतमध्ये काहीतरी किंवा आहार जर घेतला तर तो निश्चितपणे अग्निमांद्य निर्माण करणार आहे. पृथ्वी आणि जल अग्नीच्या विरोधात आहे ना. मग ही दोन महाभूत टाकू नका. मग वायवीय द्रव्य, आकाशीय द्रव्य जरूर घ्या किंवा अग्नितत्वात्मक द्रव्य घ्या. कधी? सूर्यास्तानंतर, गरज लागली तर. अतिशय स्पष्ट शब्दात इथे म्हटलेलं आहे, स्वस्थ व्यक्तीने सुद्धा शरद आणि ग्रीष्म ऋतू सोडून पाणी अल्प अल्प प्यावे. पिबेत स्वस्थोपीच्या अल्पशा, इतका स्पष्ट उल्लेख केलेला आहे. मग आम्ही त्यांच्या नियमाने का पाणी पितो आणि का रुग्णांना सांगतो? आमच्या पालेभाज्या खा, भरपूर खा पालेभाज्या, बारीक होता येतो म्हणे. पालेभाज्यांवर प्रचंड रसायन आहे. मुंबईमधल्या पालेभाज्या बघा कुठे तयार होतात त्या. आमच्याकडे कोकणामध्ये तेरडा नावाची एक वनस्पती मिळायची. इयत्ता 3री मध्ये आम्हाला त्याचा प्रयोग सांगितलेला. ती बाटली घ्या काचेची, काचेच्या बाटलीमध्ये निळ्या रंगाचं पाणी तयार करा. ते तेरड्याचं झाड त्याच्यात टाकलं की सगळं झाड निळं होतं, कारण जे मुळात आहे ते शोषलं जातं. हा नियम आहे निसर्गाचा. आता तो नियम तुम्ही वापरून बघा तुमच्या मुंबईतल्या रेल्वे स्टेशनच्या बाजूच्या पालेभाज्या. खाणार नकोच खायला ह्या. बरं सगळं 90% पाणीच आहे त्याच्यात. बरं पाणी अग्निमान्य करणार आहे, पालेभाज्या सगळ्या वातुळ आहेत, वातवर्धक आहेत, मग कशाला अट्टासाने? त्यांना हवे आहेत, कारण त्यांना हा प्रॉब्लेम आहे 2 नंबरचा. त्यांच्या आहारामध्ये फायबर नाही म्हणून ते पालेभाज्या खायला सांगतात. तो नियम आम्हाला कशाला? आमच्याकडे एवढे पदार्थ आहेत फायबर असलेले, कडधान्य आहेत, मसाल्याचे पदार्थ आहेत, नारळ आहे, शेंगदाणे आहेत, चालीन सकट धान्य आपण कडधान्य वापरतो. हे सगळं करायला काहीच हरकत नाही. आपल्याला खातोय आपण हे सगळं, आपल्या ट्रॅडिशन मध्ये आहे. परंपरागत आहार कधीही बदलू नका कोणाचाच. देश विचार करून आहार अजिबात बदलू नका, तसाच ठेवायचा, काही बदल करण्याची आवश्यकता नाही. आणि पालेभाज्या खाऊन कधी बारीक होता येत नाही. बघितलं बारीक? एक जण तरी बारीक दिसतो. आयुष्यभर पालेभाज्याच खात आले, एकही बारीक नाही. खाऊ नका. बरं पालेभाज्यांचं आयुष्य किती?
एका दिवसाचं आहे आयुष्य फक्त. दुसऱ्या दिवशी त्याची मान पडते अशी. ती मुळा असू दे, ती मेथी असू दे, ते पालक असू दे, कोथिंबीर असू दे. पालक म्हणे रक्त वाढवायला मदत करतो. अरे पण पचलं पाहिजे पालक आधी आत जाऊन. हे जर पालक पचला नाही, बीट जर पचला नाही तर रक्त निर्माण होणार आहे का? अग्नीची प्रक्रिया महत्वाची आहे. हा अग्नीचा विचार आपण करायला पाहिजे. रुग्णाला नाही आहे ते माहिती, मग हे आपल्याला रुग्णाला सांगावं लागेल की ते पचावं लागेल आणि मग पुढे जावं लागेल. पचेल एवढंच खावं, नाही तर त्रास होतो. कधी खावं अन्न अतिशय स्पष्ट शब्दामध्ये उल्लेख केलेला आहे. प्रातराशेतू अजीर्णे अपि सायमाशो न दुष्यति. अजीर्णे सायमाशेतू प्रातराशे दुष्यति. मराठी अर्थ जाऊ दे, फक्त 2 शब्दांकडे लक्ष द्या. प्रात आणि साय. जेवणाच्या वेळा 2 सांगितल्या, प्रातःकाल आणि सायंकाळ. कोणी सांगितले? अष्टांग संग्रहकारांनी सांगितले, मी नाही सांगितले. मी कसं फॉलो करतोय गेली 18 वर्ष आणि अप्रतिम रिझल्ट्स आहे. सकाळ आणि संध्याकाळ याच जेवणाच्या 2 वेळा, दुपार आणि रात्र आमच्यासाठी नाही. हे आम्ही लाईट सगळे आल्यानंतर आम्ही दुपारी आणि रात्री जेवायला लागलो. तोपर्यंत आम्ही संध्याकाळी जेवण आमचं संपत होतं. आणि हे आपण नाही, पाश्चिमात्य पण तेच सांगतात काही गोष्टींमध्ये. ब्रेकफास्ट इज लाईक अ किंग, लंच इज लाईक अ प्रिन्स अँड डिनर इज लाईक अ बेगर. त्यांच्याकडे डिनर पार्टी क्वचित असते, आमच्याकडे नसते का संकष्टी? उशिरा असते ना संकष्टी आपल्याकडे. 9:54, 9:52 चंद्रोदय झाल्याशिवाय जेवायचं नाही. संस्कृतीशी रिलेटेड सांगतोय तुम्हाला. त्यांच्याकडे डिनर पार्टी, मग आमच्याकडे संकष्टी. 30 दिवसांपैकी फक्त 1च दिवस संकष्टी असते. बाकीचे 29 दिवस चंद्रदर्शन घ्यायच्या अगोदर जेवायला सांगितलेलं आहे. कुठेही आयुर्वेद आणि अध्यात्म वेगळं नाहीये, हे एकच आहे. फक्त आम्हाला ती नाळ पलटून बघण्याची बुद्धी पाहिजे. शरीर हे विहिरीसारखं आहे. आम्ही पाण्याची टाकी बनवून टाकली. हिमोग्लोबिन कमी झालंय, घ्या हिमोग्लोबिन. इन्शुलिन कमी झालंय, घ्या इन्शुलिन. हे वाढलंय, करा कमी. हेच सगळं चाललंय. शरीरातली यंत्रणा कधी कामाला लावणार आम्ही कधीच कामाला लावत नाही आहोत. कधी म्हणे आम्हाला शेपूट होतं आणि काम केलं नाही म्हणून शेपूट गेलं. तसं आमचे पॅनक्रियाज गळून जातील की काय अशी मला भीती वाटते. काही एवढ्या 5-6 वर्षाच्या मुलांना डायबिटीस व्हायला लागलाय. दोष मातृज असतील, सहज असतील, गर्भज असतील, पण त्यांना भोगायला लागतंय ना ते. मग तुमच्या पणजोबांना होता, आजोबांना आहे, बापाला होता, तुलाही आहे, तुझ्या पोरालाही होणार, नातवंडालाही होणार, पणतवंडाही तशीच प्रमेय होणार. आणि कुठेतरी चेन ब्रेक व्हायला पाहिजे ना. जो उपचार आमच्याकडे सांगितलाय, तो गर्भसंस्कार आमच्याकडे सांगितलाय, गर्भिणीचा आहार आपल्याकडे सांगितलाय, आम्ही विचारच करणार नाही कधी त्याचा. आणि ते सांगतात म्हणून वंश परंपरेने आहार चालू राहिलेत सगळे. आणि तसेच रोगही पुढे सुरू राहिलेत. जी चूक वडिलांनी केली, जी चूक आजोबांनी केली, ती चूक जर मी करणार असेल तर माझी पुढची पिढी आम्हाला शिव्या घालणार. सावध राहा. शरीराचा विहिरीप्रमाणे वापर करा, टाकी नको. विहिरीतील पाणी कमी झालं तर ते बाहेरनं भरायचं असतं का? विहिरीतलं पाणी संपलं, बाहेरनं टँकर आणला आणि विहिरीत ओतला, किती दिवस पुरेल? 4 दिवस. पुढे काय? परत टँकर आणा आणि परत होता. ते विहीर टाकी नाहीये, झरे आहेत आतमध्ये, जिवंत झरे आहेत. आणि हे झरे ऍक्टिव्हेट व्हायला पाहिजे. हे ऍक्टिव्हेट का होत नाहीये? त्यांच्या तोंडावर गाळ बसलाय, चिखल बसलाय, आम निर्माण झालेला आहे. हा आम फक्त काढून टाका, विहीर उसपून टाका की झरे ऍक्टिव्हेट होतील. वेगळं रक्त घेण्याची आवश्यकता नाहीये, कॅल्शियम घेण्याची तर अजिबात आवश्यकता नाहीये. प्युअरली बिझनेस. आणि म्हणून म्हणतो की शरीर हे विहिरीसारखंच वापरणं आवश्यक आहे. आपला आहार जर संतुलित असेल तर सगळे व्हिटॅमिन A ते Z त्याच्यामध्येच मिळणार आहेत, वेगळ्या गरजेची नाही. आता इथे फळांचं चित्र दाखवलं. ज्यूस अजिबात पिऊ नका. ज्यूस आमच्यासाठी नाहीये. दात आहेत ना 32. मग सकाळी सकाळी उठल्यानंतर ज्यूस कशाला प्यायचं? ते कुठच्याही कंपनीचं असतं. मोसंब समजा तुम्हाला खायला दिलं, बसल्या बैठकीला मोसंब, सगळ्यात कठीण फळ खायला मोसंब, सोलत बसायला लागतं ते. पण अगदी बायको खुश झाली आणि तिने अगदी सोलून डिश मध्ये आणून दिलं. किती खाल मोसंबी तुम्ही? बसल्या बैठकीला किती मोसंबी खाल? सोललेली अगदी मोसंबी खाल्ली तरी 1 किंवा 2 मोसंबी जास्तीत जास्त, नंतर नाही, तृप्त. पण ज्यूस दिला तर 1 ग्लास ज्यूस सहज. आग्रह जर केला तर 2 ग्लास सुद्धा पिऊ शकतो. उसाचा रस 2 ग्लास पिऊ शकतो की नाही आम्ही? मोसंबीचा ज्यूस सुद्धा 2 ग्लास पिऊ शकतो. 1 ग्लास ज्यूस तयार होण्यासाठी कमीत कमी 4 ते 5 मोसंबी लागतात. असे जेव्हा तुम्ही 2 ग्लास ज्यूस पिताय याचा अर्थ तुम्ही 8 ते 9 मोसंबी पोटात घालताय, जेव्हा गरज फक्त 2च मोसंबींची आहे. आणि ते सुद्धा फसवून ग्लास टू डायरेक्ट लॅडिंग मध्ये काहीच नाही, जिभेचा संबंधच नाही, काय आत जाते कळतच नाहीये. असं फसवून जर ज्यूस तुम्ही आत घ्यायला लागला स्ट्रॉ वापरून, स्ट्रॉ भारतीय आहे, 127 ठिकाणी चुकतोय, त्याच्यात ह्या गोष्टी आहेत.
पहिलं पचल्याशिवाय दुसरं आत टाकू नका. पहिलं पचू देत जरा, मग दुसरं आत टाका. सांगितलेलं आहे, ग्रंथात सांगितलेलं आहे, वेगळं काही नाही सांगत. एक गोष्ट सांगतो फक्त, एक बेकरीवाला आहे आणि बेकरीवाल्याच्या समोर अशा बरण्या ठेवलेल्या आहेत, शेव, चिवडा, फरसाण, नानकटाई सगळं. तो शेव काढून देत जातो. एक वेळ अशी येते की त्याच्या बरणीत खाली शेव शिल्लक राहते, त्याचा हात पुचत नाही खाली, ती शेव खालीच राहते तशीच. मग तो बेकरीवाला काय करतोय, एक कागद घेतोय, ती बरणी त्या कागदावर रिकामी करतोय, शेव, जुनी शेव खाली काढतोय, ती बरणी जागेवर ठेवतोय, नवीन पिशवी उघडतो आणि आत टाकतो. आणि वरची जी रिकामी जागा असेल, या रिकाम्या जागेमध्ये जुनी शेव वर भरून ठेवतो. का? जुनी शेव संपली पाहिजे पहिल्यांदा. जुनी शेव जर संपत नाही तर ती जुनी शेव जर तशीच राहिली, त्याच्यावर जर नवीन पिशवी आली तर जुनी शेव फुकट जाणार आहे. असं 2-4 वेळा जर झालं तर जुन्या शेवेचा वास चांगल्या नवीन शेवेला सुद्धा लागेल आणि सगळीच शेव फुकट जाईल. पहिलं पचल्याशिवाय दुसरं आत टाकू नका. एवढा आम जर शिल्लक राहिलेला असेल आणि वरनं तुम्ही कितीही सात्विक आहार घेतला, काही उपयोग नाहीये जर अग्नीची प्रक्रिया झाली नाही. आणि हा आम जर फर्मेंटेशन, किण्वत प्रक्रिया जर घडवत राहिला तर या सगळ्या सात्विक अन्नाचं रूपांतर पुन्हा आमामध्येच होणार आहे. दह्याचं रूपांतर लक्षात ठेवायचं कसं होतंय. पातेलीमध्ये दही घेतलेलं आहे, सगळं दही खरडून काढलेलं आहे चमच्याने, पण धुतलं नाही पातेलं आणि जर त्याच्यात दूध ओतलं तर काय होणार आहे? दुसऱ्या दिवशी पुन्हा सगळ्या दुधाचं रूपांतर दह्यात होणार आहे. दही हे आम असं लक्षात. मग एवढा पोटात जर आम शिल्लक असेल, वरनं तुम्ही किती सात्विक घ्या, काही उपयोग होणार नाही. अन्नावरील संस्कार बिघडले की परिणाम बिघडतात. विज्ञानाने काही उपकरणं आम्हाला दिली. आमच्या ग्रंथांमध्ये कुकरचा उपयोग नव्हता सांगितलेला, परंतु जेव्हा आम्ही कुकर वापरायला लागला तेव्हा रक्तातली साखर वाढायला लागली. कशी? कारण तो जो भात आहे, तो जो तांदूळ आहे, त्या तांदळाच्या बरोबर दुप्पट पाणी घालायचं, झाकण बंद करायचं आणि शिट्ट्या मारेपर्यंत सिरियल बघायची. इकडे शिट्ट्या मारणारे बघायचे, ह्या शिट्ट्या मारेपर्यंत. काय होतं? ते पाणी सगळेच्या सगळं त्या तांदळामध्ये मुरलं जातं आणि ह्या भातामध्ये क्लेद निर्माण होतो, चिकटपणा निर्माण होतो. त्यामुळे तुम्ही भात वाढताना अजिबात पसरत नाही इकडे तिकडे, सगळा एक संघ युती. आणि पेच काढून जर भात केला तर सगळे अपक्ष उमेदवार सगळे बाहेर पसरतात. असं जर भात घेतला तुम्ही दक्षिणेमध्ये जाऊन बघा, असा सगळा भात मोकळा मिळणार तुम्हाला पेच काढून. अगदी दक्षिण नको, चायनीज भात आजच्या पद्धतीत सांगा, चायनीज राईस ज्या पद्धतीत करतात, बिर्याणीचा राईस ज्या पद्धतीत करतात, पेच काढून केलेला भात जो आहे, हा भात हवा तेवढा जेव्हा. कुठे सांगितलं बंद करायला? क्लेद कमी करायचं आहे आपल्याला. प्रमेयाचं सूत्र लक्षात ठेवायचं आहे, क्लेद आहे. म्हणजे त्या क्लेदाचं पचन होण्यासाठी, क्लेदाचं पुढे मूत्रामध्ये काही वहन जे होत आहे हे थांबवण्यासाठी शरीरात क्लेद निर्मिती कमीत कमी होऊ देत. टेम्परेचर किती आहे? 212 डिग्री फॅरनहाइट हा बॉइलिंग पॉइंट आहे आणि ते 250 डिग्री प्रेशर कुकरचं टेम्परेचर आहे, 250 डिग्री फॅरनहाइट. एवढ्या प्रचंड तापमानाला हा भात आज जर 15 मिनिटं बंद राहिला, एसी 5 मिनिटं बंद होते, कसे शिजून निघाल बघा तुम्ही. एवढ्या प्रचंड दाबाखाली तो तांदूळ राहतोय, जिवंत राहील? तो मरतोय, भात मरतो, त्याच्यातला जीवच नाहीसा होतोय. कसा वाचवणार जीव तुमचा तो? आणि मग हाचा भात हे पुढे यायला मदत करतोय. मग डॉक्टर सांगतात भाताने जाडी वाढते. अरे पण कुठचा भात? कुसंस्कारित भात, चुकीच्या संस्काराने सिद्ध केलेला भात. आम्ही कोकणात राहणारी माणसं, आमचा भात बंद केला तर आमचे काही माणसं मरतील. आमच्याकडे मासे मुख्य आहेत. पेशंटचा जर पथ्य म्हणून मासे बंद केले ना, काही आमच्याकडचे पेशंट माशांच्या वासावर जेवणारे असतात. सणांच्या निमित्ताने मासे घरात आणत नाहीत, काही वेळा दिवस पाळतात अजूनही आमच्याकडे. रविवार बुधवार फक्त खटपट करायचं, बाकी सगळं बंद. दिवस पाळून जेवणारे जे लोक असतात त्यांना जर असं पथ्य सांगितलं तर ते म्हणतात डॉक्टर बदलतील, ते मासे नाही बदलणार. युक्ती पाहिजे आपल्याकडे. फक्त माणसाच्या मूलभूत गरजा 3 होत्या, अन्न, वस्त्र, निवारा आणि आताचा मोबाईल आणि पुढच्या पिढीचं आयुष्यभरचं औषध. ही गरज झालेली आहे. आयुष्यभरात कधी औषधं घ्यायला लागलेली नाही ती आमच्या आधीच्या पिढीला. पण आज औषधांची गरज. औषध घेतल्याशिवाय मी डबा विसरले म्हणून ती गाडी सोडून परत येईल म्हातारी. एवढी सवय झाली आहे या औषधांची, औषध घेतल्याशिवाय मी जिवंतच राहू शकणार नाही. हा विचार बदलला पाहिजे. अशा औषधांनी प्रतिकार क्षमता कायमची वाढेल. कायमची औषधं जी आहेत, किती दिवस अशी औषधं घेणार? पॅथॉलॉजिकल रिपोर्ट बदलतील असं वाटतंय तुम्हाला? डायबिटीसची औषधं 50 वर्ष 40 वर्ष घेतली, रिपोर्ट्स बदलतील? कधीच बदलणार. औषधं कायमची बंद होतील? कधीच बंद होणार नाही. बाहेरील परिस्थिती बदलेल,
कधी बदलणार नाही. जंतू संसर्ग कायमचा थांबेल? कधीच थांबणार नाही. व्हिटॅमिन डेफिशियन्सी दिसणार नाही? 100% दिसणार आहे. फक्त दोनच गोष्टी कायमस्वरूपी करायच्या, नियमितपणे श्वास, नियमितपणे आहार. हे जर नियमितपणे असेल तर तिसऱ्या औषधाची गरजच पडत नाहीये. स्वस्थवृत्त सांगितले ना सर आपल्याला आधी, हे 50% भाग आम्ही विसरूनच जातोय, पुढच्या 50%च्याच मागे धावतोय, कारण तिथे पैसे आहेत. पहिल्या स्वस्थवृत्तामध्ये पैसे नाही आहेत, दुसऱ्या रोगाणूक मध्ये पैसे भरपूर दिसतात, म्हणून आपण पैशांच्या पाठी धावतोय. तुम्ही स्वस्थवृत्त सांभाळत ना, पैसे तुमच्या पाठी धावत येतात. पैशांच्या पाठी धावण्याची अजिबात आवश्यकता नाही. नियमितपणे श्वास, नियंत्रितपणे श्वास आणि नियंत्रितपणे आहार, आणि नियंत्रितपणे श्वास आणि नियंत्रितपणे आहार म्हणजे योग आणि आयुर्वेद. आणि या दोघांमध्ये एकच अवयव उपयोगी पडतो, तो म्हणजे जीव. जे ज्ञानेंद्रियपणे आणि कर्मेंद्रियपणे, हे फक्त जिभेवर संयम ठेवायचा. बाहेर टाकणं आणि आत घेणं दोन्ही काम जीवच करते. आहाराची योग्य वेळ कोणती आहे? आरोग्य भास्कर दीक्षित. सूर्य हा आपला स्वामी आहे, आरोग्य सूर्यावर अवलंबून आहे. समजा आपण दिवसा दुपारी जेवायला सुरुवात केली 12 वाजता, भूक किती वाजता लागते? रात्री 8 वाजता भूक लागते. म्हणजे दिवसाचं पचन 8 तासात पूर्ण होतं, पण रात्रीचं पचन 8 तासात पूर्ण होत नाही. रात्रीचं 8 वाजता समजा आपण जेवलो, 9, 10, 11, 12, 1, 2, 3, पहाटेचे 6, सकाळचे 6, 7, 8, 9 भूक लागत नाहीये. सकाळी 12 वाजता भूक लागते. याचा अर्थ तब्बल 16 तास अन्न पचनाला लागतात. कधीच रात्रीचं अन्न पचायला 16 तास आणि दिवसाचं अन्न पचन करायला फक्त 8 तास. एवढा रात्रीचा पचनाला वेळ जास्ती का लागतोय? फक्त सूर्य नसतो म्हणून. याचं उत्तर फक्त सूर्य आहे. सूर्य नाहीये म्हणून. सूर्य आहे तोपर्यंत काळजी घेणारा तो आहे. जेवणा खाण्याच्या वेळा आपल्या सकाळी एकदा खातो, दुपारी एकदा खातो, संध्याकाळी एकदा खातो, रात्री एकदा खातो. सकाळी आपण नाश्ता करतो, दुपारी जेवतो, संध्याकाळी नाश्ता करतो आणि रात्री परत जेवतो. 24 तासातलं जेवण तुम्ही अजिबात बदलू नका. हे एवढंच खा, परंपरेने खा. ट्रॅडिशनल फूड जे आहे हे आवश्यक आहे. षड्रसात्मक आहार घ्या. म्हणजे पथ्य काहीच करण्याची आवश्यकता नाहीये, युक्ती चिकित्सा पाहिजे. फक्त बदलायचंय. काय बदलायचंय? सकाळी जेवायचं, दुपारी नाश्ता करायचा, संध्याकाळी जेवायचं आणि गरज लागली तर रात्री नाश्ता करायचा, जो फक्त अग्नी तत्वात्मक, आकाश तत्वात्मक किंवा वायू तत्वात्मक असेल. कधीचा? रात्रीचा, सूर्य नसतानाचा. 2 मुख्य जेवण सूर्याच्या साक्षीने व्हायला पाहिजे. तेवढी जर झाली तर पचन करणारा तो आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणजे संध्याकाळी 7, 7:30 अगदी आजचा धावता जमाना लक्षात जरी घेतला, 7:30च्या आत जेवण संपलंच पाहिजे. पण काही मुंबईकर असं म्हणतात की आम्ही रात्री 9 वाजताच घरी येतो, आम्ही 7:30 वाजता काय जेवणार? कसं जेवणार? शक्यच नाहीये. सकाळी 6 वाजता लोक पकडून जातोय आणि रात्री 10 वाजता घरी येतोय. दुसरा सोपा पर्याय सांगतो, जेवूच नका. जर तुम्हाला 100 वर्ष निरोगी राहायचं असेल तर कुठेतरी काहीतरी बदलणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही 2 डबे घेऊन गेलात तरी चालेल. त्यासाठी जे करावं लागलं तरी चालेल. पण सूर्य बदलणार नाही, सूर्य थांबणार नाही. सूर्यास्त व्हायचा तुमच्यासाठी. तुमची कामं कितीही असू देत, जेवण संध्याकाळी 7 वाजता संपलंच पाहिजे. 7च्या आत घरात दिव्यात वात आणि तोंडात हात, अशी आमच्याकडे म्हण आहे. गणपती बाप्पांचा दुपारचा नैवेद्य काय असतो? फुल राईस प्लेट. अगदी 2 प्रकारच्या, 5 प्रकारच्या भाज्या, 2 प्रकारची पक्वान्न. आणि गणपती बाप्पाला संध्याकाळचा नैवेद्य काय असतो? एकच लाडू, एकच मोदक, एकच करंजी. तू लंबोदर आहेस, नको खाऊस जास्ती, हे आणखीन वर सांगायचं. पण आम्ही मात्र दुपारचे सगळे मोदक पुन्हा रात्री खाणार आणि मग लंबोदर आम्ही होणार. विचार करून बघूया, आमच्या अध्यात्मामध्ये जो नियम सांगितलाय तो आमच्या दिनचर्येमधला आहे, वेगळा नाहीये. नैवेद्य दाखवताना मध्ये पाणी समर्पयामी असं म्हणतात. जेवताना मध्ये मध्ये पाणी प्यावं, जेवणानंतर हात धुवावेत. किती साधे सोपे नियम सांगितले. देवाला हात धुण्यासाठी पाणी. आचमनियम समर्पयामी, करोदवर्तनादे चंदनम समर्पयामी. जेवल्यानंतर हाताला चंदन लावावं. इतके साधे सोपे उपाय सांगितलेले आहेत अध्यात्मामध्ये, देवपूजेमध्ये. ते आपल्या आयुर्वेदातलेच आहेत, वेगळं काही नाही सांगितले. देवांचे नैवेद्य आणि सणांचे विशेष आहार. गुढीपाडव्याला श्रीखंड असतं सगळ्यांच्या घरी. भारतात कुठेही जा हेच पक्वान्न असतं. नागपंचमीला पातोळे असतात, हळदीच्या पानात लपेटलेले असतात. गणपतीचे मोदक जे असतात हे केळीच्या पानात उकडलेले असतात किंवा हळदीच्या पानात उकडलेले असतात. उकडलेले मोदक असतात, तळलेले नसतात. तळलेला फराळ दिवाळीचा, ऋतू बदलला. संक्रांतीला गुळपोळी असते आणि होळी पौर्णिमेला पुरणपोळी असते. होळीला पुरणपोळी असते.
ऋतूनुसार तिथीनुसार सण आपल्या संस्कृतीने सांगितले. विशिष्ट सणानुसार विशिष्ट आहार सांगितलाय आणि या आहाराचा पुन्हा शरीरावर होणारा परिणाम देखील सांगितलाय. आज काय होत आहे? आज बाजारात केव्हाही जा, वर्षाचे 12ही महिने 24 तास सगळेच्या सगळे पदार्थ उपलब्ध आहेत. लाडू हा पूर्वी फक्त लग्नामध्येच होता आणि म्हणून त्याला महत्व होतं त्या लाडवाला. आज लाडू तुम्हाला पान टपरीवर लाडू मिळत आहेत, पान टपरीवर तुम्हाला चकल्या मिळत आहेत, शेव चिवडा फरसाण उपलब्ध आहे. दुनिया एवढी आहे, परिस्थिती कधीही बदलू शकणार नाहीये. हे असंच चालणार आहे. बदलायला पाहिजे. आम्ही मनस्थिती बदलली पाहिजे. हे पदार्थ जरी असले तरी मी त्याचा उपभोग किती घ्यायचा आणि मी कुठे थांबायचं हे मला समजलं पाहिजे, तर मी 100 वर्ष जगणार आहे, नाहीतर नाही. अकबर आणि बिरबलाच्या गोष्टीमध्ये एक प्रश्न अकबर बादशाह विचारतोय की ते पान का सडलं, घोडा का अडला, भाकरी का करपली. या प्रश्नाचं उत्तर एकच आहे. तसं रोगाची संख्या का वाढली, झालेला रोग का कमी होत नाही आणि आयुष्यभर औषधं का घ्यावी लागतात, त्याचं उत्तर एकच आहे. संस्कृतीचा विचार न करता वेळेत न जेवल्यामुळे. एकच उत्तर आहे फक्त. बाकी कोणताही विचार करण्याची आवश्यकता नाही. आजची गरज होती म्हणून. असं रोज नकोय व्हायला. संकष्टीचा उपवास मी सांगितलं ना, अपवाद आहे ना त्याला. आता 7 दिवस अपवादाचा आहे. अपवाद हा नियम होऊ देतो. आम्ही असं करतोय ना, सोयीस्कर अर्थ काढतो आणि चलता आहे. आज काय उपवास मोडलाच आहे ना, मग आज काय तर वडापाव खाऊन घेऊया. उपवास करायचा पण जिथे मोडला तिथे थांबा आणि पुढे प्रायश्चित्त घ्या. काहीच खाणार नाही असं ठरवा ना. आम्हाला सोयीचे अर्थ आपण बघत जातो आणि सोयीचं अध्यात्म आपण बघतो. चुकतंय तिथेच. भारतीय पद्धतीतलं जेवण जे आहे कसं पाहिजे, जी पद्धत आहे ही पद्धत अशीच आहे ज्या पद्धतीत मलविसर्जन केलं जातं त्याच पद्धतीमध्ये अन्न सेवन केलं जात आहे. ही आमची ट्रॅडिशन आहे, ही आमची परंपरा आहे ना. कुठच्याही गावात जा असेच बसतात. उकिडीवर बसूनच जेवायचंय. बायका कशा बसतात? बायका पाय धुवून बसतात. अशा बसतात बायका. कशाला कशाला येईल पोट पुढे? नुसतं बसायचं व्हॉट्सअप चॅटिंगला नाही बसायचं. जेवायचंय पुढचं. हे ताट वाढून जेवायचंय पुढचं. करून बघा प्रयोग घरी. असं जर जेवलात तुम्ही, सगळी डावी बाजू दाबली जाते, पिळली जाते. डावी बाजू महत्वाची असते. वामांगी रखू माहिती महत्वाची असते. रामाला सुद्धा सीता सोन्याची करावी लागली यज्ञासाठी. डावी बाजू महत्वाची आहे. सगळे महत्वाचे डाव्याच बाजूला आहेत ना, म्हणून डावा पाय धरून घ्यायचा. उजवा पाय नाही दुडलेला. ते 2च अवयव एक्स्ट्रा, एक लिव्हर आणि दुसरा अपेंडिक्स. एवढंच. ते काढलं तरी चालतं. इथे महत्वाचे अवयव आहे. पॅनक्रियास आहे, डायबिटीसचा, हृदयरोग आहे, जठर आहे, पक्वाशय आहे, संपूर्ण किडनी आहे. हे सगळे महत्वाचे अवयव डाव्या बाजूला आहेत. त्यामुळे डावी बाजू दाबली जाणं, पिळली जाणं महत्वाची. पोट हलणं आवश्यक आहे, पोट चिरडलं जाणं आवश्यक आहे. आणि यासाठी मी आता सांगितलं या पद्धतीत बसणं आवश्यक आहे. भारतीय बैठकीतलं आम्ही जेवण विसरूनच गेलेलो आहोत. आज जेवायला आम्हाला टेबल खुर्चीच घरात लागते. मग कसं मस्त असतं ना, असं बसायचं टेबल असं आणि त्याच्या आत जायचं परत. म्हणजे पोट खाल्लं कधी पुढे ते लक्षात नाही वस्तुस्थिती आहे. पण टेबल खुर्ची बंद करायची का घरातली? नको. टेबल खुर्ची वर मांडी घालून बसता येईल की नाही? वर नको आपली, पण खुर्चीवर तरी मांडी घालून बसते. अरे तेवढं 1.5 हाताचं अंतर राहते मध्ये. एवढं 1.5 इंच तरी पोट कमी जाईल. कमी करत बघा. शरीर देखील बॅटरीवर चालतं. शरीरामध्ये ऊर्जा असते. हा इन्व्हर्टर आहे शरीरामध्ये मोठा. कुठे मला माहित नाही, शोधावा लागेल. परंतु हा जो इन्व्हर्टर आहे शरीरामधला, हा चार्जिंग होत असतो. सूर्योदय ते सूर्यास्त या वेळेमध्ये 12 तासामध्ये हे चार्जिंग सुरू आहे. आणि ही बॅटरी या चार्जिंगवर पुढे 12 तास काम करणार आहे. बॅकअपवर काम सुरू होणार आहे. कधी? सूर्यास्तानंतर. लाईट गेल्यानंतर इन्व्हर्टर सुरू होतं ना. मग आमचा मुख्य स्रोत सूर्य तो बंद झाला. आता माझं शरीर बॅटरी बॅकअपवर गेलं. बॅटरी बॅकअपवर जेवढं कमीत कमी काम करता येईल तेवढं कमीत कमी काम करून घ्यायचं असतं. आणि जर फुल एनर्जी तिथे संपवून टाकली
तर तुम्हाला जेव्हा आवश्यक आहे तेव्हा एक इमर्जन्सी कॉल सुद्धा करता येणार नाही. फोन तुमचा ऍपलचा असू दे नाहीतर नोकियाचा असू दे. बॅटरी महत्वाची आहे. बॅकअपवर काय काय कामं करायची? पेशीतील तयार पोषक अंश संपूर्ण पेशींपर्यंत पोहोचवायचे, पेशीतील टाकाऊ भाग गोळा करायचा आहे, जुन्या पेशींना विघटित करायचंय, मृत पेशींना योग्य जागी नेऊन टाकायचंय, टाकाऊतून टिकाऊ करायचं असेल किंवा मलाच्या द्वारे बाहेर टाकायचं असेल, रोगजंतूंना मारायचं असेल, नवीन पेशी तयार करायच्या असतील, रोगप्रतिकार क्षमता वाढवायची असेल, शरीराचा मनाशी समन्वय घडवायचा असेल, हे काम फक्त रात्रीच्या वेळेला, शांत वेळेला, जेव्हा शरीर आणि मनातल्या सगळ्या पेशी हे एकमेकांशी समन्वय साधू शकतात, बाहेरची कामं बंद झाल्याशिवाय हे होणार नाहीये. आणि म्हणून रात्रीच्या वेळेला शटडाऊन केलं जातं, तुम्हाला झोपवलं जातं. का झोपवलं जातं? कारण तुम्ही जेव्हा जागे असता तेव्हा तुमचं मन काम करतं, मेंदू काम करतो, ज्ञानेंद्रिय काम करतात, कर्मेंद्रिय काम करतात. मग आतमधलं काम बिनसतं. आतमधलं काम होण्यासाठी काही वेळा दरवाजे बंद करणं आवश्यक असतं. बँक किती वाजता बंद होते? 4:30 5:30 ला बँक बंद होते. बाहेरनं कुलूप किती वाजता पडतंय? 5:30 6 ला पडतं. पण दाराला आतनं कडी असते बँकेच्या 3 वाजता. पब्लिक साठी बँक 3 वाजता बंद. आतनं कडी लावून देतात का? कारण सकाळपासून जे काही ट्रान्झॅक्शन झालेलं आहे ते 3 ते 6 या वेळेमध्ये त्यांना पुढचा बॅकअप घ्यायचा असतो त्याचा. नाहीतर दुसऱ्या दिवशी सकाळी परत 10 वाजता बँक सुरू होणार नाहीये. यासाठी दरवाजा बंद करणं आवश्यक आहे. आणि हा आमच्या शरीराचा दरवाजा सूर्यास्तानंतर हळूहळू हळूहळू क्लोजिंग स्टेट मध्ये येतो आणि तुम्हाला झोपवतं शरीर. आता तुम्ही झोपा, मला आतली कामं करायची आहे. मुलांना झोपवल्यानंतर कसं आपल्याला मस्त काम करता येतं, तसं मोबाईल चार्ज होत असताना त्याच्याकडनं हेवी काम करून द्यायचं. आता तुमचे सगळे मोबाईल जवळजवळ 23% पर्यंत बॅटरी डाऊन झालेली आज दिवसभर वापरल्यामुळे, चार्जिंग कुठेच नाही आज झालेलं. आता काय झालं? त्यामुळे काय झालं? तुम्हाला व्हिडिओ बघता येणार नाही, फोटो सेंड करता येणार नाही, गाणी ऐकता येणार नाही. का? चार्जिंग संपत आलेलं आहे. कोणत्याही क्षणाला डूब होऊ शकतंय. आणि म्हणून काय करायचंय? पुरवून वापरायची बॅटरी. त्यामुळे हेवी काम करायचं नाही. इन्व्हर्टरवर तुम्ही इस्त्री चालवाल का? गिझर चालवाल का? फ्रीज सुरू ठेवाल का? नाही. अगदी मिनिमम वर्क त्याच्याकडनं करून द्यायचं. तसंच शरीर चार्ज होत असताना त्याच्याकडनं हेवी काम करून द्यायचं. सूर्योदय ते सूर्यास्त, चार्जिंग सुरू आहे, हेवी काम करून घ्या. म्हणून सकाळ आणि संध्याकाळ 2 वेळ जेवा. कारण सगळ्यात मोठं काम पचनाचं, विघटनाचं, पुढे ढकलण्याचं, ह्याला सगळ्यात जास्त एनर्जी संपते. पचनाशी संबंधित असलेली एनर्जी संध्याकाळी वापरून तिथपर्यंत वापरा आणि नंतर ती सेव्ह ठेवा. हे शरीराचं एक घड्याळ आहे, ज्याला आपण बायोलॉजिकल क्लॉक म्हणतो. 3 काटे फिरण्यासाठी आपली 16 चक्र फिरावी लागतात. तर हे 3 काटे फिरणार आहेत. एकच काटा नाही फिरू शकत कधीच. जसं घड्याळ तसंच शरीरात. हे समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. पचनासाठी स्थूल अवयव, 13 अग्नी, मलक्रिया, सूक्ष्म मन आणि आत्मा हे सगळं काम करत असतं, तेव्हा पचन पूर्ण होतं. नुसतं वर्ण घेतलं आणि एन्झाईम्स मिसळली म्हणजे पचन पूर्ण होत नाही. अग्नीची प्रक्रिया महत्वाची आहे. पचन कसं होतंय? भूक लागते, आहार घेतला जातो, पचन होतंय, सारकिट्ट विभाजन होतंय. ह्या सार भागामधलं पोषकांशसाठी वापरलं जातं. किट्ट भाग मलातून निर्मिती होते, मलांना शरीराबाहेर टाकलं जातंय, पोषकांश शरीरात पेशींपर्यंत पोहोचतायत, नवीन पेशींची निर्मिती होती आणि ऊर्जा निर्मिती होते. यालाच मागाशी मी म्हटलं सच्चित आनंद. पचन बिघडले की पोटात चिकटपणा तयार होतो. चिखल कसा होतो? माती आणि पाणी एकत्र आले की चिखल होतो. मातीत खेळायला आवडतं, पाण्यात खेळायलाही आवडतं, चिखल नको असतं. चिखल कोणी केला? पाण्याने केला. या पाण्याचा चिकटपणाशी खूप जवळचा संबंध आहे. 4 पदार्थ तुमच्या समोर ठेवले: आमटी, भात, चपाती, भाकरी. ह्याच्यात सगळ्यात पहिल्यांदा फुकट जाणारा पदार्थ आमटी आहे. 1.5 दिवसात आमटीला वास येतो. भात 2 दिवसात खराब होतो. भाकरी 3 दिवसात खराब होते. आणि चपाती आणि भाकरी 4 दिवसानंतर सुद्धा चांगली खाते. या पदार्थातलं पाणी कमी होत गेलंय. माझी वेळ संपत आली म्हणून बहुतेक माईक वरनं मला सिग्नल बोलू. अजून थोडा वेळ बोलू. ज्या पदार्थातलं पाणी कमी होत जातंय तो टिकाऊ आणि ज्या पदार्थातलं पाणी जास्ती तो टाकाऊ. पालेभाज्यांचं उदाहरण लक्षात घ्या. ज्या पदार्थात पाणी जास्ती तो टिकाऊ, टाकाऊ. ज्या पदार्थातलं पाणी कमी तो टिकाऊ. शरीरात पण तसंच. ज्या शरीरात पाणी जास्ती तो टाकाऊ, लवकर फुकट जाईल, आम निर्मिती होईल, प्लेट निर्मिती होईल, कोणत्याही रोगामध्ये तो रूपांतरित होईल. ज्या पदार्थात पाणी जास्ती तो पदार्थ लवकर कुजतो, कारण पाणी अग्निविरोधी गुणाचं आहे. जंतू संसर्ग पाण्यामध्येच होतो. डासांची वाढ कुठे होते? डासांची वाढ पाण्यामध्येच होते. झुरळांची उत्पत्ती कुठे होते?
पाण्यामध्येच होते, पाण्याच्या जवळपास होते. चंद्रावर यानं का पाठवले जातात? पाणी शोधण्यासाठी, जगता येईल की नाही हे बघण्यासाठी. जीव जर जगायला पाहिजे असेल तर पाणी आवश्यक आहे. या सूक्ष्म जीवांना देखील तेच, ज्याला आपण इन्फेक्शन म्हणतो. इन्फेक्शन कमी होण्यासाठी शरीरातलं पाणी जर कमी करता आलं तर जेवढं पाणी कमी होईल तेवढे जंतू लवकर मरणार आहेत. डास कमी करण्यासाठी पाणी काढून टाका, पाण्याचे साठे नष्ट करा असं सरकार पण सांगतंय. मग शरीरामध्ये असे जे जंतू जात आहेत, जो विशेषज्ञ सांगितला, शरीरातील पाण्याचे साठे कमी करत जा. अग्नीवर पाणी पडलं तर अग्नी विझतोच, मग सकाळी सकाळी पाणी कशाला प्यायचं? गरम पाणी असू देत, गार पाणी असू देत, मध पाणी असू देत, उकळतं पाणी असू देत, चुलीत घातलं की चूल विझणार आहे, हा जर साधा नियम आहे, मग पाणी ढोसत कशाला बसायचं? सकाळी संध्याकाळी घेतलेलं पाणी रात्री झोपेपर्यंत बाहेर पडलं पाहिजे. 7 वाजता समजा आपण जेवलो तर 7 ते 8, 9 आणि 10 हे 3 तास अन्न पचनासाठी मिळतात आणि लघवी वाटे सगळं सगळं पाणी काही अंश शिल्लक राहील, परंतु मोस्ट ऑफ द वॉटर शरीरातनं एक्सक्रीट केलं जातं, बाहेर काढून टाकलं जातं आणि शरीरातलं पाणी रात्रीच्या वेळेला कमी असणार आहे. रात्रीच्या वेळेला जर पाणी कमी तर इन्फेक्शन लवकर आटोक्यात येणार आहे, प्लेग लवकर आटोक्यात येणार आहे. अन्न पचनाला पुरेसा वेळ मिळाला नाही तर अन्नाचं रूपांतर चरबीत किंवा चिकटपणात होतं. पचन पूर्ण झालं की क्लेद निर्मिती होणारच नाही आणि ज्याच्या मलक्रिया उत्तम तो निरोगी. आहाराचं योग्य पचन झालं तर साखर जाळली जाते आणि ऊर्जा निर्माण होते, अन्यथा क्लेद किंवा आम तयार होतो. हे आम्हाला जर बाहेर काढायचं असेल तर एक उदाहरण लक्षात घेऊया. आता पावसाचे दिवस सुरू होत आहेत, घराच्या बाजूला पाण्याचे साठे तयार होतील आणि हा पाण्याचा ओलसरपणा घरात आतमध्ये जमिनीला किंवा भिंतीला येतोय. डायरेक्ट स्त्रोतच कोणतं नाहीये जमिनीपासून भिंतीमध्ये किंवा जमिनीमध्ये जाणार, परंतु जे केशाकर्षण आहे पेशींमध्ये त्या कणाला लागत पाणी जे आत येतंय, त्यामुळे आतली जमीन ओली होते आणि आम्हाला त्रास होतोय. काय करता येईल? घराच्या बाहेर मोठे चर खणायचे, खड्डा खणायचा, इकडचं तिकडचं पाणी सगळं त्या खड्ड्यात ओढलं जायचं, ज्याला सोकपीठ असं आपण म्हणतो. बाहेर जर मोठा सोकपीठ असेल तर आतमध्ये पाणी ओल येत नाही. सोकपीठ म्हणजे आकाश महाभूत आपण तयार करून घेतलं आणि इकडचं तिकडचं सगळं जलमहाभूत आहे, आपोआप त्या खड्ड्यामध्ये ओढलं जातं. जिथे खड्डा आहे तिथे पाणी ओढलं जातं. असा खड्डा पोटात तयार व्हायला पाहिजे. असा खड्डा जर या स्त्रोतसांमध्ये तयार झाला, सगळा आम जर निघून गेला तर आजूबाजूच्या स्त्रोतसांमधलं, आजूबाजूच्या शाखांमधलं, आजूबाजूच्या अवयवांमधलं सगळा जलांश जो आहे, हा सगळा जलांश मधल्या आकाश महाभूतामध्ये एकत्र येईल आणि त्याला खालून किंवा वरून जो मार्ग जवळचा मिळेल या मार्गाने बाहेर काढता येईल. साधं सोपं सूत्र सांगितलंय ग्रंथकारांनी, तेच सांगितलं मी, वेगळं काही नाही, फक्त चित्र वेगळं दाखवलं. असा खड्डा पोटात तयार व्हायला पाहिजे. 12 तास खायचं, 12 तास पचवायचं, पोटात भुकेचा खड्डा तयार व्हायला पाहिजे. न पचलेलं अन्न देखील सहजपणे पचून जातं, आपोआप भूक वाढते आणि पचन सुधारतं. निसर्गाचे नियम सगळ्यांसाठी सारखेच आहे. निसर्गातील सगळे प्राणी दिवसा खातात आणि रात्री झोपतात. निशाचर प्राणी रात्री खातात, दिवसा झोपतात. नियम तोच आहे. सकाळी 7 ते संध्याकाळी 7 काही पथ्य करू नये, संध्याकाळी 7 नंतर काहीच खाणे पिणे करू नये. 2च नियम पाळायचे, जे निसर्गाचे नियम आहेत, जे आपल्या संस्कृतीचे नियम आहेत. तेच मी फक्त आयुर्वेदाच्या दृष्टीने कसे सिद्ध होत आहेत ते सांगण्याचा मी प्रयत्न केला. कावळा काहीही खातो, कसंही खातो, केव्हाही खातो, कुठचंही खातो, किडलेलं खातो, विष घातलेलं खातो, गटारातलं खातो, पचवायला तो 12 तास देतो. 12 तास खातो आणि 12 तास पचवायला देतो, म्हणून तो काहीही खाऊ शकतो. कावळाच नाही तर चिमणी, कबूतर, कोणी कुठचेही पशुपक्षी बघा आणि त्याचा परिणाम सगळे कावळे एकाच आकाराचे दिसतात. तुम्ही जगात कुठेही जा, हा नियम मोडणार नाही येत नाही. तुम्ही अमेरिकेतला कावळा बघा, जपान मधला बघा, ऑस्ट्रेलियातला बघा, भारतातला बघा, मुंबईतला बघा, नाही तर आमच्या कोकणातला बघा, सगळे कावळे. कावळा म्हणजे एकाच आकाराचा, व्हरायटी नाही दिसत त्याच्यात. त्या पशुपक्ष्यांमध्ये हत्ती म्हणजे हत्तीच, एकही हत्ती तुम्हाला बारीक नाही दिसणार. ट्रेडिशन आहे, त्यांची वंश परंपरा आहे. आमचंच पक्ष सगळं बिघडलं सगळं. गावठी कोंबड्या कसं खातात? गावठी कोंबड्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत खातात. कधी झोपतात? संध्याकाळी 6-7 वाजता सूर्यास्त झाला की त्या आपल्या खुरड्यामध्ये जातात आणि डोळे बंद करून निश्चित बसून राहतात. 12 तास बसून राहतात ते. पोल्ट्रीतली कोंबड्या कशा खातात? त्यांना भीती नाही, कोंबड्यांना त्या संरक्षित आहेत. मान फक्त खाली घालून फक्त खात राहायच्या, व्यायाम काहीच नाही. एवढ्याशा कोरड्यामध्ये 100 पक्षी असतात, हलायला पण जागा नाही त्यांना. व्यायाम अव्यायाम. वजन वाढत जातंय. कसं खातात?
खात राहतात, पाणी सुद्धा तिथे बाजूला ठेवलेलं असतं आणि त्यांना भरपूर कॅल्शियम युक्त खा 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 खात राहा तुम्ही, फक्त रात्रीचं सुद्धा खात राहा. त्यामुळे रात्रीचं त्यांना झोपायला अजिबात देत नाही. काय करतात, लाईट्स भरपूर मोठ्या हॅलोजनचे बल्ब लावतात आणि सगळे शटर्स बंद करून टाकतात. सगळी शटर्स बंद करून टाकतात. सूर्यास्त झालेला त्यांना कळायला देत नाही. निसर्गाच्या नियमाच्या विरोधात त्यांना वागायला भाग पाडतात. संध्याकाळनंतर कुठचेही पक्षी खात नाहीत. या नियमाच्या विरोधात जेव्हा ही कोंबडी जाते तेव्हा या कोंबडीचं वजन वाढतं. किती वजन वाढतं, मी जाऊन सर्वे केला. कोंबड्यांचं वजन 45 दिवसांच्या पिल्लांचं वजन जे आहे पोल्ट्री मधल्या 2 ते 2.25 किलो असतं. आणि एक खुरड्यातली जी पिल्लं असतात जी स्वतःचं अन्न स्वतः संध्याकाळी 6-7 वाजता थांबवतात आणि पुढे 12 तास नुसते झोपून राहतात, त्यांच्या अंगावर दाणे टाकले तरी सुद्धा ती एकही कोंबडी खात नाही. या कोंबड्यांचं वजन फक्त 1 ते 1.25 किलोच असतं. एवढ्या दुप्पट किलोच्या वजनाच्या या पोल्ट्रीतल्या कोंबड्या, मला जरा आणखीन अभ्यास करावा असं वाटलं. मी त्यांना विचारलं यांचं वजन एवढं वाढतं, मरतात किती? तर त्यांनी सांगितलं की 100 14 ते 15 पिल्लं मरतात इन एन ॲव्हरेज. हा सगळीकडे नियम सारखाच आहे. 14 ते 15 पिल्लं मरतात. कशी मरतात? तर ते पोल्ट्री धारक म्हणाले आम्हाला माहित नाही. म्हटलं व्हेटरनरी डॉक्टरना गाठूया आपण. मी त्यांना गाठला आणि त्याला विचारलं बाबा की मरतात कोंबडी पण? हो म्हणाले 14-15 पिल्लं मरतात. कशी मरतात? नाही नाही म्हणाला हार्ट अटॅक येतो त्यांना. हार्ट अटॅक येतो म्हणून सांगितलं. म्हटलं कसा येतो हार्ट अटॅक? ते मला माहित नाही. काय बस म्हटलं मी सांगतो तुला हार्ट अटॅक. जे प्राणी रात्री नंतर खात नाहीये, संध्याकाळनंतर खात नाहीये, त्यांना निसर्गाचा नियम म्हणून तुम्ही खायला लावताय, शटर्स बंद करताय, हॅलोजनचे लॅम्प लावताय आणि भरपूर खायला घालताय, व्यायाम त्यांच्याकडे काही करून घेत नाही म्हणून वजन वाढतं. वजन वाढतंय, कोलेस्ट्रॉल वाढतंय म्हणून अटॅक येतोय. पण आमच्या गावठी कोंबड्यांना नाही येते अटॅक. खुरड्यातली जी कोंबडी आहे या कोंबड्यांचं वजन फक्त 1.25 किलोच असतं. निसर्गाच्या नियमाने जातात, सूर्यास्तानंतर काहीच खात नाहीत आणि त्यांचं मरण सुद्धा नाही. 4 गोष्टींना त्यांना घाबरावं लागतं. एक तर घार खाऊन जाते, एक नागोबा येऊन खाऊन जातो, दुसरं कावळा कुत्रा कोंबडी खाऊन जातो, नाहीतर माणूस खाऊन जातो. 5वा रोग नाही, हार्ट अटॅक नाही येत त्यांना. विचार करूया, सूर्यास्तानंतर खाल्ल्यामुळे वजन वाढतंय, आम्ही मात्र रात्रीचं विकतचं खातोय आणि डॉक्टरांचं पोट भरतोय. आपण सगळे डॉक्टर आलो तरी सुद्धा मी हा विधान अगदी जरूर करेन की आधी आपलं आरोग्य सुधारा. पेशंट नंतर. आधी मी स्वतः फिट पाहिजे, मी स्वस्थ पाहिजे, मला कोणताही आजार नको. हे जर स्वतः असेल, अनुभव घेतलेला असेल तर तुम्ही रुग्णांना ट्रीट करू शकणार, नाहीतर ट्रीट करू शकणार नाही. तुम्ही म्हणणार प्राण्यांचं तुम्ही सांगताय, माणसांचं काय? लमाणी माणसांची गोष्ट सांगतो. ही लमाणी बाई जी होती, या लमाणी बाईला मी जेव्हा भेटलो तेव्हा बाईने सकाळी 9:32 काढलेला फोटो आहे. भात आणलाय, भाकरी आणली. आमच्या घराच्या बाजूचा एक काम चालू होतं, मी वरनं फोटो काढला, झूम करून बघितला, त्यांचा डबा शोधला मी. डब्यात काय आहे? आयुर्वेदाची दृष्टी अशी दुसऱ्यांच्या डब्यात फिरते. मी म्हटलं तुमच्याकडे काय जेवण आहे? तर त्यांनी सांगितलं आमटी आणि भात. कधी केलाय? रात्री केलाय. आणि या भाकऱ्या म्हणाले आम्ही बुधवारी केल्या, आम्हाला बुधवारची सुट्टी असते. वार होता सोमवारचा, म्हणजे बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार 6 दिवस जुनी भाकरी ती खात होती. म्हटल्या भाकऱ्या फुकट गेल्या नाही, बघूया जरा भाकऱ्या. म्हणून मी भाकरी बघितली तर त्याचा आवाज आला मोडल्याचा पापडासारखा. एवढी भाकरी कडकडीत झालेली होती. म्हटलं एवढी कुरकुरीत भाकरी कशी झाली? ते मला माहित नाही. काय प्रिझर्वेटिव्ह वापरतात? मला माहित नाही म्हणाला. पण म्हणाला आमचं खाऊन झालं की आम्ही भाकरी सूर्याला दाखवतो. आम्ही भाकरी सूर्याला दाखवतो. हे वाक्य जेव्हा माझ्या कानात असं जळत आत गेलं ना, असं कानपडात मारल्यासारखं झालं. कशाला मी शिकलो सगळं? त्या बाईने विज्ञान एवढं मोठं मला सांगितलं की अतिरिक्त पाणी सूर्य आपल्या उष्णतेने ओढून घेतोय आणि ती भाकरी टिकाऊ बनतीये. अशी भाकरी टिकाऊ आम्ही खाल्ल्यामुळे आम्ही टिकाऊ होतोय, आम्ही बलवान होतोय. ही ती लमाणी माणसं, ती लमाणी बाई मला सांगतेय. तेव्हा माझी दृष्टी बदलली आणि मग मात्र विचार जरा वेगळ्या पद्धतीने करायला लागला. जेवल्यानंतर मुखशुद्धी खावी. लाळ सगळ्यात चांगलं औषध असतं असं मी सांगितलं. स्वतःची लाळ स्वतःसाठी औषध आहे. कोकणामध्ये एक वाईट प्रवृत्ती आहे. कोंबड्यांना जर मारायचं असेल तर तांदूळ करू नका प्रयोग. तांदूळ तोंडात ठेवायचे आपल्या, रात्रभर ठेवायचे आणि सकाळी ते तांदूळ कोंबड्यांना घालायचे की कोंबड्या मरतात. आपली लाळ आपल्यासाठी औषध आहे, दुसऱ्यांसाठी विष आहे. आता सर सांगितलं, सुंदर कल्पना सांगितली की सापाचं विष एका प्रकारची लाळच आहे म्हणून ती दुसऱ्यांना मारून टाकते. ही लाळ जर आपल्यासाठी औषध असेल,
कुत्रा जखम साफ करतो, लाळेने साफ करतो. मांजर जखम साफ करतो, लाळेने साफ करतो. लाळ हे खूप छान औषध आहे, अल्कलाईन नेचरचं आहे. आज सगळं शरीर असं आज मॉडर्न मेडिसिन सांगतंय की अल्कलाईन नेचरमध्ये जेवढं राहील तेवढं ते निरोगी राहील. ऍसिडिक पासून अल्कलाईन पर्यंत या. मग अल्कलाईन साठी सगळ्यात मोठा आणि फुकट मिळणारा पदार्थ म्हणजे लाळ. लाळ चांगली होण्यासाठी चघळलं गेलं पाहिजे काहीतरी सतत. आमच्याकडे मुखशुद्धी म्हणून तांबूल सांगितलेला होता, परंतु आज डॉक्टर सांगतात तांबूल खायचा नाही, विडा खायचा नाही, त्यामुळे कॅन्सर होतो. तंबाखू वाईट आहे निश्चितपणे, तो टाकून देऊया, पण बाकीचे सगळे पदार्थ चांगले आहेत त्याच्यातले ते खाऊया. आम्ही देवाला सुद्धा सांगतो तांबूलम समर्पयामी. विडा आहे त्याच्या सुपारी ठेवली आहे आणि आम्हाला सवड झाली नाही बाकीचं चुना, लवंग, वेलची, बडीशेप, कात सगळं घालायला, म्हणून हे 10 रुपयाचं नाणं देवा तूच घे रे. देवाकडे सुद्धा भागवाभागी करायला. हा विडा गेल्यानंतर आम्हीच खातोय ना, मोदक गणपतीच्या नावाने आम्हीच खातोय. मग जे जे देवासाठी ते देहासाठी सांगितलेलं आहे. आहाराचे सगळे नियम अगदी तंतोतंत तसेच आहेत. तर हे सगळ्यात चांगलं औषध आहे. चाटून स्वच्छ करणं आवश्यक आहे. आपलं अंग चाटत बसायला मी सांगत नाहीये, लाल पोटात जाण्यासाठी सोयीस्कर रक्त काढू नका, नाहीतर डॉक्टरने सांगितलं लाल आपलं चाटत बसायला. पण आपण जेव्हा जखम होत होती ना, शाळेत जाताना कुठेतरी ब्रेक लागलं, सगळ्यात पहिल्यांदा काम रक्त पिपासू नाही आम्ही, रक्त पोटात जाण्यासाठी नव्हे, लाळ लागावी हाच उद्देश होता त्याच्यातला. पान खाण्याचे दुष्परिणाम, एकच दुष्परिणाम मला आजपर्यंत दिसला. पान खाण्याचे सगळे फायदे दिसले, दुष्परिणाम एकच दिसला की दात रंगतात आणि ओठ रंगतात. लिपस्टिक लावण्यापेक्षा बरं आहे ना, फुकट रंगते. खरे बोलणे का सोडावे, वाटुनी जनात लाज, जाण असोनी सोने टाकुनी कशास धरसी काच. मी जर आयुर्वेदाचा उपासक आहे, माझ्या हातात सोनं आहे, तर मी उगाच पाश्चात्य बुद्धीचं ज्ञान मी कशाला पदरात घ्यावं. आहे ते ज्ञान असं पारखून घ्यावं आणि ते सोनं आहे याची खात्री करून पुढच्या पिढीत द्यावं. मला माहिती आहे थांबण्याची वेळ झालेली आहे. अपघात होतो हा गाडी जोरात चालवायला वेळ नाही, गाडी योग्य वेळेला थांबवता येत नाही म्हणून अपघात होतो. म्हणून मला थांबावंसं वाटतंय. जाताना फक्त टेक होम मेसेज सांगतोय, हेल्थ मॅनेजमेंट इज फ्री अँड एन्जॉयबल, बट डिसीज मॅनेजमेंट इज व्हेरी कॉस्टली अँड पेनफुल. मी तुमच्या घरासाठी सांगतोय, तुमच्या रुग्णांसाठी नाही. भरपूर खा, सगळं पचवा, वेळेत सगळं संपवा. हे सगळं कशासाठी, याच्यातलं एक उदाहरण जरी लक्षात ठेवलं तरी आजचं सगळं व्याख्यान तुमच्या लक्षात राहू शकेल. 100 वर्ष जगण्यासाठी. 100 वर्ष जगणार आणि अजून 50 वर्षांनी 168 जेव्हा संमेलन असेल तेव्हा मी हजर असणार आहे. मी तेव्हा 100 वर्षाचा तुम्हाला 100 वर्षाचं आरोग्य मिळेल. निसर्ग सगळं सांभाळा, 7च्या घरात 7.5च्या घशात. मला वेळेचं गणित कधी जमलंच नाही असं मात्र म्हणू नका. आपलं आरोग्य आपल्याच किंवा सूर्याच्या हातात आहे. 100 वर्षांचं. धन्यवाद. दामले सर, इतकं काही भरभरून तुम्ही आज सांगितलेलं आहे. म्हणजे एकतर तुमचं पूर्ण हा जो प्रवास होता सांगण्याचा तो ब्रेथलेस होता. 1 मिनिट तुम्ही थांबला नाहीत आणि 1 मिनिट मला असं वाटतं आम्ही हसायचं थांबून गेलो. पण नुसतं रंजन नव्हतं, तर ते रंजनाबरोबर असे डोस दिले तुम्ही की आता मला असं वाटतं प्रत्येकाचा ब्रेन वॉश झालेला आहे. यानंतर खरंच तुम्ही सांगितल्या पद्धतीनं तो आहार तसा घेण्याचा प्रयत्न मी सुद्धा नक्की करेन. म्हणजे बऱ्याच चुकीच्या समजुती होत्या माझ्या सुद्धा या कार्यक्रमाने आणि या सांडू ब्रदर्सने आयोजित केलेल्या या कार्यक्रमामुळे मला हा एक मिळालेला खूप मोठा असा आजचा भाग आहे असं मी म्हणू शकेन. यानंतर मी डिरेक्टर ऑफ सांडू ब्रदर्स प्रायव्हेट लिमिटेड उमेशजी सांडू यांना विनंती करेन की आपण स्टेजवरती येऊन वैद्य सुविनय दामले सरांचा सन्मान करावा. मानचिन्ह देऊन आपण त्यांचा सत्कार करतो आहोत आणि जोरदार टाळ्या होऊ दे. थँक्यू सो मच सर. थँक्यू सर. माझा एक प्रश्न आहे. पालेभाजी आपण सांगितलं पालेभाजी ही पाणी प्रधान आहे, जल, तर त्याच वेळेस तुम्ही सांगितलं की ती वात वाढवते, तर जलमहाभूत कसं वात वाढवते? वात वाढतच ना. जलमहाभूत हे वातवर्धकच आहे सांगितलं. जर उष्ण संस्कारित झालं नाही तर ते वात वाढवणारच आहे. शीतगुण. आमच्याकडचा भाग पेज काढून बनवलं जातं. पाणी पहिल्यांदा उकळलं जातं,
आधी रवळी नावाचा एक प्रकार असतो. रवळीमध्ये धुतलेले तांदूळ त्याच्यात टाकतात आणि चितावरून भाताची परीक्षा. सगळी चित शिजली की भात शिजला असं समजायचं आणि ते पुन्हा चाळणीत टाकायचं की वरचा भात सगळा अपक्ष उमेदवार, खालची लाळ असते, सगळी पेज असते, ती सगळी स्टार्च या स्वरूपामध्ये निघून जाते. ती गाई म्हशीला द्यायची किंवा आपण सकाळी प्यायची. पेज पचायला हलकी आहे, भातही पचायला हलका आहे, पण पेज आणि भात एकत्र झाला की क्लेन आणि मग पचायला जड आहे. इंग्लिश वाला. Thank you very much. The way you presented the whole things in such an interesting way that even a layman can easily understand and they will be easily very much benefited. Only for your kind information, you have to revise the number of years which a man is expected to live. Since the ages we have been always under the impression that the man can live up to 100 years. This is the general impression that has been there. A couple of years back, when I was attending a conference in New York, I found that the doctors who are, age-given finding the area of anatomy, physiology, microbiology, pathology, gynec, obstetrics, community medicine, ophthalmology, orthopedics. So it's the case with an area of gerontology, which is age-related issues. And they have already indicated that by 2030, it's a very important one, although I have already filed a story relating to this one in New York Times earlier, that a man can live up to 1,000 years. By 2030, they have already predicted the timings that a man can live up to 1,000 years. But the only difference is that after every 20 years, you have to rejuvenate the cells which have been there in a dying stage. So I will be simply requesting you that you may have to probably change and revise the dates which we have been normally, since the ages anticipating that a man can live up to 100 years merely. ओके. आणखीन जगू आपण सगळ्यांनी. अजूनही काही सिद्ध साधू हिमालयाच्या गुहेमध्ये आहेत ज्यांचं वय 200-250 वय असू शकतं आहेत असं सांगितलं जातं, असं ऐकलं जातं, असं वाचलं. सरांचा अनुभव त्याच्यात जास्त. थँक्यू सो मच दामले सर.